काय रे नाव काय तुझा? त्यांना माझं नाव माहिती होतं. तर मी म्हटलं की लक्ष्मीकांत. म्हटलं लक्ष्मीकांत कोण? बेर्डे प्यारेलाल? म्हटलं नाही, कांबळी. आजही आम्ही जेव्हा सांगतो की मी मच्छिंद्र कांबळींचा पुतण्या आहे किंवा त्यांच्या गावातला आहे, तर एक वेगळा रिस्पेक्ट मिळतो. बाहेर वावरताना वगैरे कधी आता कांबळी म्हटल्यावर कसे कधी किस्से घडले का तुझ्यासोबत की बाबा ह्या नाटकाचं जरा तिकीट बघ ना, दे ना, किंवा असे काय बाबा आम्ही तुझ्या ओळखीन? तर मालवण हा एक वेगळा ब्रँड आहे आणि तिथे आपला जन्म होणं ही खरंच आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. तू मालवणीतनं प्रश्न विचारतेस मला, बरोबर आहे, पण मी त्याची उत्तरं मराठीत देतोय. तर लोकांना थोडंसं वाटेल की हा मालवणी भाषा ही ऐकायला जेवढी सोपी वाटते ना तेवढी बोलायला कठीण आहे. तुमचं जेव्हा अवॉर्ड फंक्शन होतं रील्स मालवणीचं, तेव्हा पण मी सांगितलं की लक्ष्मीकांत शब्दाने नाव मोठं आहे आणि कांबळी हे त्याच्यापेक्षा छोटं आहे, पण कांबळी नावाचं ओझं फार मोठं आहे, त्याचं वजन फार मोठं आहे. माथेरान असू दे, महाबळेश्वर असू दे किंवा पॅरिस लंडन असू दे, त्याच्यापेक्षा आम्हाला आमचं गावच एवढं आवडतं. मुळात काय माहिती का, वर्सल पद्धत हीच बंद केली पाहिजे. पैसा गावात राहतोय, गावात कमवतोय मी, आणि मी जाऊन मुंबईला खरेदी करतो. म्हणजे आम्ही मुंबईची इकॉनॉमी आम्ही गावात राहणारी लोक डेव्हलप. कोकणी रान माणूस हे एक मोठं चॅनल आहे, खूप कोकणासाठी चांगलं काम करणारा मुलगा आहे. तो कधीच व्ह्यूजच्या मागे धावत नाही. ओला काजूगर, हा लिमिटेड पिरियड साठी तुमच्याकडे आहे, बरोबर, तेवढा सीझन पुरता मर्यादित आहे. आंबा सीझन पुरता म्हणजे एकदा व्हिडिओ पडला की धनाधन लोकांची कॉल येतात. ही सगळी जबाबदारी पण माझी देखील आहे की एखाद्या जर व्यावसायिकाचा मी व्हिडिओ बनवून टाकतोय तर त्याचे प्रोडक्ट हे तितके जेन्युइन असले पाहिजे की पहिलं तुमचं शिक्षण कम्प्लीट करा. कारण का भाषेवर प्रभुत्व किंवा इतरांशी कसं बोलावं, कसं वागावं, समाजात कसं राहावं हे आपल्याला शिक्षण शिकवतं. पर्दा रहेगा ना तो अपने बाप को भी नहीं छोड़ना. त्या व्हिडिओने मला त्या महिन्यामध्ये 1 लाख रुपये उभे करून दिले. सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे युट्यूब. व्हिडिओ बनवायचा, चांगला एडिट करायचा आणि अपलोड करायचा. जय बजरंग बली की जय बोलायचं. उडाला तर बगडा, बुडाला तर बेडू. काय म्हणतास, मी रुचिता तुमचं सगळ्यांचा केदो या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतोय. तर सुरू करूया आजच्या या पॉडकास्ट सिरीजला, ज्याचं नाव असा गजालीन खाल्लो पिझ्झा पावर्ड बाय मस्का, को पावर्ड बाय द बर्गर नेस्कॅफे कुडा. तर मंडळी, आजच्या या एपिसोडमध्ये आपल्यासोबत गजाली मारू खास इलेलो असा आपलं सगळ्यांचो लाडको लक्ष्मीकांत कांबळी म्हणजेच लकी दादा. तर सगळ्यात आधी मी लकी दादा तुझं मनापासून आजच्या या पॉडकास्ट मध्ये स्वागत करतोय. कसं वाटतं आणि मुळात कसं होतो? गेली 6 वर्ष युट्यूबच्या माध्यमातून आपण कॅमेरा फेस करतोय, पण असं काहीतरी पॉडकास्ट असेल तर थोडंसं धाकधूक असते आणि खूप बरं देखील वाटतं की आम्हाला स्वतःला आमच्या चॅनलवर व्यक्त होता येत नाही किंवा आम्ही काय करतो, कसं करतो, किती परिश्रम या सगळ्या मागे आहेत ते कुठे सांगता येत नाहीत. पण असं जर पॉडकास्ट असेल ना तर स्वतःला व्यक्त होता येतात, सगळ्या गोष्टी बाहेर काढता येतात. तर त्याच्यामुळे पहिलं मी खूप तुमच्याकडनं जेव्हा इन्व्हिटेशन आलं तर सर्वप्रथम तुमचे आभार की तुम्ही मला इन्व्हाइट केलं या सगळ्या गोष्टीसाठी. आणि जेव्हा इन्व्हिटेशन आलं तेव्हा मी खूप आनंदी होतो की चला आता कुठेतरी आपल्या लोकांसमोर आपल्याला व्यक्त होता येणार आहे आणि तुमच्या माध्यमातून नक्कीच या सगळ्या गोष्टी जगासमोर पोहोचतील अशी आपण आशा करूया. नक्कीच. आणि मुळात आमचं पण एक काय म्हणतं की तुझ्यासोबत गप्पा मारूक मिळतील आणि बरीच वर्ष तू आता युट्यूबच्या माध्यमातून सगळ्यांच्या घराघरात पोचलेलंच असेल. पण आता अगदीच टिपिकल गप्पा न होता युट्यूबच्या ठिकाणी आपण येऊयाच. पण माका आवडात थोडा तुझ्या बालपणाकडे जाऊ, कारण की एकतर तू रेवंडी गावचो, त्यात कांबळी म्हटल्यावर कांबळी हा एक असा नाव आहे की नाटक आणि कला क्षेत्रामध्ये मच्छिंद्र कांबळी, कैलासवासी मच्छिंद्र कांबळींनी एक मोठा नाव करून ठेवलेला आणि त्यांचंच तू त्या घरातलं. तर ह्या सगळ्या बघत असताना तुझा बालपण कसा गेला? नक्कीच. मुळात कसा की माझा बालपणचा आता मुंबईत गेला, म्हणजे माझं एज्युकेशन सगळं कम्प्लीट मी मुंबईत केलंय, बॉर्न अँड बॉटम मुंबई. आणि त्याच्यानंतर आमची एक अशी इच्छा होती की आपण गावात यावं आणि व्यवसाय चालू करावा. मी माझं इंजिनिअरिंग मुंबईला कम्प्लीट केलं आणि ॲज अ प्रोजेक्ट हेड म्हणून मी काम करत होतो. बायोमिथेनेशनचं प्लांटचं आम्ही काम करायचो. ऑल ओव्हर इंडियामध्ये प्रोजेक्ट्स होते आणि कुठेतरी गावात येऊन आपल्या गावामध्ये रोजगाराची संधी निर्माण करावी या निमित्तानं आम्ही या भूमीमध्ये आलो. मुळात म्हणजे काय आहे की
आमची जी भूमी आहे, जसं तुम्हाला कशी सांगितलं, ती कलाकारांची भूमी आहे. बरोबर. आणि दिग्गज कलाकार या भूमीने रंगमंचाला दिलेले आहेत. जसं की बाबूजी काका आहेत, हे खूप मोठं नाट्य क्षेत्रातलं नाव आहे. अशी बरीचशी मोठी नावं या रेवंडी गावातली आहेत. मूर्तिकार पण आहेत त्याच्यामध्ये, सेट डिझायनर आहेत, नाटकात काम करणारी लोक आहेत, अशी बरीच लोक आहेत. प्रत्येकाचं नाव घेत नाही मी. माझ्या वडिलांची स्वतःची इच्छा होती की, माझे वडील स्वतः सिव्हिल इंजिनियर होते आणि त्यांची स्वतःची इच्छा होती की मी कलाकारी क्षेत्रात जावं किंवा मला हाईट बॉडी चांगली असल्यामुळे मी बॉडी बिल्डिंग क्षेत्रात जावं. त्यांची स्वतःची अशी इच्छा नव्हती की मी त्यांच्या व्यवसायात यावं किंवा त्यांच्या कन्स्ट्रक्शन क्षेत्रात यावं. तर ते मला नेहमी सांगायचे की तू आउट ऑफ द वे जाऊन काहीतरी कर किंवा तू क्रिकेट खेळ, तुला काय हवं ते खेळ, माझ्या क्षेत्रात येऊ नकोस. कारण कसं आहे की सुताराचा मुलगा सुतार झाला किंवा लोहाराचा मुलगा लोहार झाला तर त्याच्यामध्ये काही मोठंसं हे नसतं, तो आपलं रोज शिकून तयार झालेला असतो. पण यशस्वी जयस्वाल सारखा मुलगा, म्हणजे पाणीपुरी विकणाऱ्याचा मुलगा जर आज इंडिया खेळत असेल तर ती खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये खूप स्ट्रगल असतात, खूप गोष्टी त्याने पाहिलेल्या असतात. तर त्यांचं देखील तसं मत होतं. आणि लहानाचा मोठा होत असताना वडिलांबरोबर मी नेहमी साईटवर जायचो, त्यांच्याबरोबर फिरायचो. तेव्हा त्यांचा एक वेगळा ऑरा असायचा, त्यांच्याबरोबर लोक असायची. तर ते मला खूप असं अट्रॅक्ट करायचं की अरे आपण पण असं फिरलो की आपल्या बरोबर पण अशी 4 लोक आजूबाजूला. आणि एक वडिलांना वेगळा रिस्पेक्ट होता. आणि दुसरं गावात आल्यानंतर कसं आहे की गावातली एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून त्यांना एक रिस्पेक्ट होता. तर तसं काहीतरी आपल्याला मिळावं म्हणून मी माझ्या बालपणापासूनच असा विचार केला की आपण कन्स्ट्रक्शन व्यवसायातच जावं. बालपणामध्ये पण मी टेक्निकल हायस्कूलमधनं पासआउट झालो, 10 झालं. त्याच्यानंतर मी डिप्लोमा कम्प्लीट केला आणि मी त्याच दिशेने जात होतो की मला कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये जायचं. या सगळ्या गोष्टी चालू असताना अचानक एकदा असं झालं, अचानक म्हणण्यापेक्षा मी ऑल ओव्हर इंडियामध्ये काम करत होतो आणि त्यावेळेला एंटरटेनमेंटचं साधन काहीच नव्हतं इंटरनेट शिवाय. कारण आमचे साईट्स ऑल ओव्हर इंडियामध्ये इथे तिथे चालू असायचे, प्रत्येक राज्यामध्ये चालू असायचे. आणि त्यावेळेला आम्ही युट्यूब बघायचो. त्यामुळे युट्यूब बद्दलचं थोडं नॉलेज होतं की असं असतं, आपण व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकू शकतो आणि अशा गोष्टी आपल्या दाखवू शकतो. आणि त्यावेळेला मुंबईकर निखिल असेल किंवा युएससी असेल, युएससी व्लॉग, हे त्यावेळेला एकदम पीक मध्ये होते. आणि त्यांना बघून लहान, असं म्हणायला हरकत नाही की लहानाचे मोठे चालू, तर त्यांना बघायचो आणि कुठेतरी असं वाटत होतं की आपण पण चालू करू. आणि मग गावाला जेव्हा आम्ही शिफ्ट झालो, आमचा व्यवसाय संपूर्णपणे आम्ही रेवंडी गावामध्ये शिफ्ट केला. वडिलांचं इंटेन्शन एवढंच होतं की आपल्या गावामध्ये एक रोजगाराची संधी लोकांना उत्पन्न व्हावी. आणि गेली 10-15 वर्ष आमचा हा व्यवसाय आता गावामध्ये चालू आहे. बिफोर लॉकडाऊन एक माझ्या असं मनात आलं की आपण ज्या गोष्टी गावामध्ये करतोय, खेळतोय, मजा करतोय, कामं तर करतोच आहे, पण पोहायला जातोय, खेकडे पकडायला जातोय, मासे पकडायला जातोय, तर ह्या गोष्टी कुठेतरी डॉक्युमेंट व्हाव्या, कुठेतरी सेव्ह व्हाव्यात. आणि म्हणजे माझे आजोबा सांगायचे, प्रत्येकाचेच आजोबा वडील सांगायचे की अरे आम्ही असा करायचो, आम्ही तसं करायचो, आम्ही असे मासे पकडायचो. ह्या मासे पकडायच्या विविध पद्धती होत्या त्यावेळेला एवढे मासे मिळत होते, पण ते कुठे डॉक्युमेंट नव्हतं ना. ते कुठे त्यावेळेस साधनच नव्हते. आज आपल्याकडे ती साधनं आहेत. आज माझा नातू असेल, पणतू असेल, तर तो सांगू शकतो लोकांना की माझे आजोबा पणजोबा असे करायचे. का तर आपल्याकडे युट्यूबवर त्या गोष्टी सगळ्या सेव्ह आहेत. तर म्हणून मग मी युट्यूबची सुरुवात केली. आणि सर्वात जास्त हॅपी माझे वडील होते त्यावेळेला, कारण वडिलांचे तेव्हापासून ते शब्द होते की तू काहीतरी वेगळं कर. आणि असा तो सगळा लहानपणापासूनचा प्रवास, म्हणजे इंजिनिअरिंग पासून ते युट्यूब पर्यंतचा. पण आता तुमच्या घरामध्ये जसं की कला आणि नाटक वगैरे ह्या क्षेत्रातील लोक बरीच असतात आणि त्यांनी एक छान नाव पण केलेलं असा अजूनही, म्हणजे आता ते हयात नसले तरी त्यांच्या नावान ओळखला जातात बऱ्याच गोष्टी. आणि आपल्या इकडे तर मालवण साईडला म्हटल्यावर मालवणी आणि मच्छिंद्र कांबळी तर मालवणीचे नाटकांमध्ये तर गाजलेली नाटकं वगैरे आहेत. मग त्यांची नाटकं तू तर प्रत्यक्षात मी बघितलं असतं त्यांना स्वतः काम करताना. मग ते त्यांना काम करत असताना बघून असं कधी वाटलं तुका की नाही माका पण असा नाटकात पण एकदा कधीतरी काम करून? बरोबर आहे तुझं, की तेव्हा पण वाटायचं की आपण नाटकात काम करावं करून, असं लोकांसमोर यावं करून रंगमंचाच्या माध्यमातून. पण काय होतं, एकदा तुम्ही या इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये आल्यानंतर तुम्हाला तेवढासा वेळ असा मिळत नाही ना की नाट्य क्षेत्रात, किंवा आमच्या कॉलेजमध्ये पण असं नाटकात भाग घेणारी लोक किंवा
असं हे नव्हतं. शाळेपर्यंत मर्यादित होतो, तोपर्यंत मी स्टेज केलं आणि मग कॉलेजला आल्यानंतर तेवढं मला हे मिळालं नाही, पण कुठेतरी असं वाटत होतं. पण ती जी राहिलेली इच्छा होती ती अशा प्रकारे पूर्ण झाली की आता सध्या प्रसाद दादाचं भद्रकाली प्रोडक्शन जे आहे आणि त्याच्यात खूप चांगली दर्जेदार नाटकं येत आहेत. आणि बाबूजी काका असतानाच भैया हातपाय पसरी हे जे नाटक होतं आणि त्या नाटकाचं विशेष असं होतं की जर तुम्ही नाटक बघितलं असेल तर एक सामाजिक आणि त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या आणि त्याचा सेटच असा होता की कोणी पण सेटवर त्या वावरू शकत होतं. तर त्यावेळेला मग ऑफिस सुटल्यानंतर किंवा साईटवरनं आल्यानंतर मग फोन करायचो मॅनेजरला की कुठे आज शो काय आहे, आणि मग भैयाच्या शोला मग ती इच्छा पूर्ण करून घ्यायची. मग या विंगेतनं त्या विंगेत चालत जायचं. मग मध्येच त्यांच्या ग्रुपमध्ये किंवा त्या नाटकामध्ये सुरुवातीचा जो सीन होता जे वरात येते लग्न करून, त्या वरातीमध्ये नाचायला जायचं. असं मोठं काम नाही पण ते खूप मजा असायची. आणि ती चांगली, आता मुकेश जाधव आहे ज्याचं खूप मोठं नाव आहे, तर त्या लोकांबरोबर आणि ते मध्ये मग एखादा डायलॉग मारायचे, मग त्याला रिप्लाय करायचा. असं त्या निमित्तानं ते केलं. बाकीच्या कुठल्या नाटकांमध्ये असं तुम्हाला एंट्री करता येत नाही, जसं की वस्त्रहरण असेल किंवा देवबाबळी तर नेक्स्ट लेवल आहे. पण अशा नाटकांमध्ये होतं तेव्हा ती इच्छा तेवढी पूर्ण केली. पण कुठेतरी असं आहे की नाटकात काम करायचं. आणि कुठे प्लस मी तुमचं जेव्हा ढ मंडळींचं जे नाटक पाहिलं, एकांकिका पाहिली बिली मारो, ती मी तुम्ही जेवढा वेळ पाहिली नसेल ना तेवढ्या वेळ मी पाहिली. कारण का मला खरंच खूप नाटकाची आवड आहे, स्पेशली बघण्याची सर्वात जास्त आहे. कारण मी बरेच वेळा मुंबईला गेल्यानंतर नाटकं बघायला जातो. त्यामुळे एकांकिका असेल किंवा आम्ही इव्हन आमच्या गावामध्ये देखील एकांकिका स्पर्धा देखील भरवलेली. तर अशा स्पर्धा बघणं किंवा नाटकांना जाणं खरंच मला खूप आवडतं. तुझे असं एखादं चांगलं असं किस्सा की जो बाबूजींसोबत घडलेलो किंवा त्यांच्यासोबत असं काही वागणं वगैरे, तुझ्यासोबत वगैरे कसा ट्रीटमेंट वगैरे अशा टाईप? बाबूजी काकांचा स्वभाव असा होता की बाबूजी काका सगळ्यांना धरून असायचे, सगळ्यांना एकत्रित घेऊन चालायचं आणि सगळ्यांना मोठं करायचं. हा त्यांचा खूप चांगला स्वभाव होता. माझ्या बरोबरचा एकच किस्सा असा आहे की बाबूजी काकांचं सर्वात पहिलं माझं आणि त्यांचं इंटरॅक्ट असं होतं की भद्रकाली मंदिरामध्ये समोरून बाबूजी काका येत होते आणि मी इथून धावत जात होतो. तर त्यांनी मका थांबवल्याने आणि त्यांनी मका सांगल्यानी, काय रे नाव काय तुझा? त्यांना माझं नाव माहिती होतं. तर मी म्हटलं की लक्ष्मीकांत. म्हटलं लक्ष्मीकांत कोण? बेर्डे प्यारेलाल? तर म्हटलं नाही, कांबळी. आणि मी जे कांबळी जे गर्वाने सांगितलं ना त्याच्यात त्यांना एवढा ती गोष्ट आवडली. ही गोष्ट माझ्या पण लक्षात नाहीये, पण ही मला वडिलांनी सांगितली किंवा आजूबाजूला असणाऱ्या लोकांनी सांगितलं की कांबळी हे जे ब्रँड आहे किंवा हे जे मोठं नाव दिलेलं आहे, तर ते मी जेवढ्या गर्वाने सांगितलं नाही कांबळी. तर तो जो आनंद त्यांना झालेला तो जबरदस्त होता की. आणि त्यांनी पण शेवटी काय की कांबळी या नावासाठी त्यांनी खूप, आजही आम्ही जेव्हा सांगतो की मी मच्छिंद्र कांबळींचा पुतण्या आहे किंवा त्यांच्या गावातला आहे, तर एक वेगळा रिस्पेक्ट मिळतो. इव्हन आता मगाशी सांगितलं तुला की ऑल ओव्हर इंडियामध्ये फिरत असताना बरेच ठिकाणी आपली मराठी लोक असतात, ती कामानिमित्त त्या ठिकाणी आलेली असतात. आणि त्यावेळेला आपण भेटतो तेव्हा ते आम्हाला विचारतात की कुठलं गाव काय आहे, आणि तेव्हा आम्ही सांगतो की आमचं गाव रेवंडी आणि मच्छिंद्र कांबळींचं गाव. तर त्यांच्या मनात आपल्याबद्दल एक वेगळा रिस्पेक्ट तयार होतो. हे तुम्हाला गावात राहून कळणार नाही तितकं की त्या माणसाने आपल्यासाठी काय केलं आहे. तर तो एक रिस्पेक्ट वेगळा आहे आणि तो बाबूजी काकांमुळे मिळालेला आहे. आणि असे दिग्गज कलाकार आहे की ज्यांच्यामुळे खरंच आम्हाला हा रिस्पेक्ट मिळतो. म्हणजे नेपथ्यकार रघुवीर तहसीलकर असतील किंवा मग लवराज काका जे वारले, लवराज काका असतील, अंकुश काका मूर्तिकार आहेत, लालबागच्या राजाचे मूर्तिकार संतोष कांबळी आहेत. तर जेव्हा आम्ही सांगतो की ही आमची भावंड आहोत, आम्ही सगळे एकत्र आहोत, तर त्यावेळेला तो वेगळा रिस्पेक्ट मिळतो आम्हाला. आणि निवळ हा कांबळी नावामुळे मिळतो. क्या बात आहे. असे तुम्ही कधी एकत्र सणावाराच्या निमित्तानं असे भेटलात तर तुमच्यात कशी गमती असतील? म्हणजे कलाकार मंडळी एकत्र इल्यावर. नक्कीच नक्कीच. आमच्याकडे 2 मोठे कार्यक्रम असतात रेवंडी गावामध्ये. एक तर मागी गणेश उत्सव जो 5 दिवसाचा मोठा कार्यक्रम असतो, आणि दुसरं म्हणजे आमची श्रीदेवी भद्रकालीची वार्षिक जत्रोत्सव.
तर या निमित्ताने जेवढे पण गावातली जी लोक जी व्यवसाय कामानिमित्त मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये राहतात ती सगळी एकत्र येतात. आणि जेव्हा आमची पालखी प्रदक्षिणा असते, एक 5 प्रदक्षिणा असतात देवीच्या, त्या पालखी प्रदक्षिणेच्या वेळेला आम्ही सगळीजण मंडळी एकत्रित असतो. आणि म्हणजे शेवटची प्रदक्षिणा जेव्हा होते ना तेव्हा थोडंसं असं दुःख झाल्यासारखं वाटतं की आता ही प्रदक्षिणा झाली, आता जत्रा आपली संपणार आणि पुन्हा जो तो आपापल्या घरी निघून जाणार. मग ते जे 5 फेऱ्यांचा जो वेळ असतो साधारण 2 तासाचा 3 तासाचा, सो त्यावेळेला आम्ही सगळेजण वर्षभराचं जे काही मनात साठवलेलं असतं ते एकमेकांबरोबर शेअर करतो. चांगल्या गोष्टी चांगल्या ओळखी होतात त्यावेळेला आणि त्यावेळेला आम्ही सगळेजण एकत्र येतो. इव्हन आपला माघी गणेशोत्सव, पण मागीच्या वेळेला काय की हा या दिवशी आला, पहिल्या दिवशी आला, तो दुसऱ्या दिवशी आला, तो तिसऱ्या दिवशी आला, तर ते वेगवेगळे मागे पुढे असतं. पण एक आहे की मला सगळीजण भेटतात कारण मी तिकडे स्थानिक आहे, त्यामुळे प्रत्येकाशी माझं बोलणं चालणं असतं. पण जत्रेच्या निमित्तानं आम्ही सगळेजण एकत्र असतो आणि त्यावेळेला खूप चांगला एक्सपिरियन्स असतो तो आणि सगळेच जण एकत्र असतात. म्हणजे अगदी ज्या मूर्तीला बघण्यासाठी किंवा ज्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी लालबागचा राजा आहे, तो लालबागचा राजा मूर्तिकार, त्यांचे दोन्ही भाऊ, इव्हन जे दोन्ही भाऊ आहेत ते देखील आर्ट क्षेत्रामध्ये आहेत, तर त्यांचं देखील खूप मोठं नाव आहे की नुसतं मूर्तिकार या क्षेत्रासाठी ते लोक न राहता ते पण स्वतःचं काम करतात आणि त्याच्यामध्ये देखील त्यांनी मोठं नाव केलेलं आहे. फोटोग्राफी क्षेत्र असू दे किंवा आर्ट क्षेत्र, डिझाईन क्षेत्र असू दे, त्याच्यामध्ये तर ती लोक असतात. स्वतः प्रसाद दादा असतो. हो, मला वाटतं मागच्या या जत्रेच्या वेळेस तुम्ही एकत्रित होतो. प्रसाद दादा स्वतः असतो आणि प्रसाद दादाचं नाव आज बघितलं तर तुम्ही खूप मोठं नाव आहे नाट्य क्षेत्रातलं आणि एक वेगळा रिस्पेक्ट त्याला आहे, प्रसाद दादाला आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी असून पण कोण असं म्हणणार नाही की प्रसाद दादा खूप मोठा आहे किंवा काय. तो आपल्या घरच्यांसारखाच वावरत असतो आणि प्रसाद दादाचा एक चांगला स्वभाव आहे की कोणाच्याही खांद्यावर हात ठेवायचा आणि त्याची विचारपूस करायची. त्याला विचारायचं कसं काय चालू आहे काय. प्रत्येक माणूस म्हणजे तो म्हातारा माणूस असू दे, वयोवृद्ध असू दे किंवा लहान मुलगा असू दे, प्रसाद दादाचा एक स्वभाव आहे. इव्हन सगळ्यांचाच की गावात आल्यानंतर किंवा गावाच्या बाहेर असले तरी लोकांना वाटत असतील की खूप मोठी लोक आहेत, त्यांच्याशी कसं बोलायचं. इव्हन आम्हाला जेव्हा काही लोक बघतात तेव्हा देखील त्यांच्या मनात तो विचार चालू असतो की अरे याला हाक मारू का, हा सेल्फी देईल का. तर असं काय नसतं, लोकांमुळेच आम्ही मोठी झालेलो आहोत. तुम्ही आमचे व्हिडिओ बघतात त्याच्यामुळे आम्ही मोठे झालेलो आहोत. तर असं आमच्या मनात, कोणाच्या मनात असं नसतं की आपण काय म्हणूया, सगळ्यांनाच तेवढा रिस्पेक्ट देतात सगळीजण. बाहेर वावरताना वगैरे कधी आता कांबळी म्हटल्यावर कसे कधी किस्से घडले का तुझ्यासोबत की बाबा ह्या नाटकाचं जरा तिकीट बघ ना, दे ना, किंवा असे काय बाबा आम्ही तुझ्या ओळखीन नाटकाच्या. तर ह्या नाटकांचे शो फुल असतात, नाटकाची तिकीट मिळताना मुश्किल असतात. मग कधी बाबा तुझं वशिलान बाबा तुझं तू कांबळी होतं बऱ्याच वेळा होतं, बरेच वेळा फोन होतात. पण काय आहे की शेवटी हा समोरच्याचा व्यवसाय आहे, बरोबर. तर त्यावेळेला आपण स्वतःहून म्हणजे काय की मी प्रसाद दादाकडे जाताना माझा एकट्याचा फेस दिसतो, पण आज 10 लोक मला फोन करतायत आणि मला सांगतायत की तिकीट पाहिजे, तिकीट पाहिजे, तिकीट पाहिजे. तर प्रत्येक वेळेला तिथे जाणं ते शक्य नसतं. ज्यांना जमेल, कधी कधी शो एम्प्टी असो, सीट्स एम्प्टी असतात, तर 10-15 सीट एम्प्टी असेल तर त्यावेळेला ऍडजस्ट करून मी देऊ शकतो. पण असं नेहमी बोलणं शक्य नव्हतं. पण अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जो माणूस वर्षभर कधी फोन करत नाही तो त्यावेळेला फोन करतो की लालबागच्या राजाचं दर्शन पाहिजे. किंवा मी स्वतः चिंचपोकळी, माझा जन्म चिंचपोकळीचा आहे, की चिंचपोकळीचा चिंतामणी जो आगमनाधीश आहे, सर त्याचं दर्शन पाहिजे. तर त्याच्यासाठी असे बरेच लोक, दर्शनासाठी बरेच लोक कॉन्टॅक्ट करतात. म्हणजे माझं म्हणणं असं नाही की फोन नका म्हणजे असं, पण जो माणूस वर्षांना कधीच फोन नाही करत, अरे कधीतरी फोन करून विचारा बाबा कसं आहे काय. फक्त तुम्ही गणपती बघायचा आहे म्हणून फोन करतात तर ते बरं नाही वाटत. आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर सगळे ऍटलीस्ट मला फोन तरी करतील किंवा आधी गणपतीच्या आधी तरी 1 महिनाभर फोन करतील कसं आहे बाबा काय. आता मला ते देखील कळेल फोन आल्यावर याला दर्शन पाहिजे. बरोबर. आता तू म्हटलंस की तुका बिझनेस मध्ये वगैरे किंवा या सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये तू ऍक्टिव्ह होता,
पण मग आता फक्त जरी ह्या कला क्षेत्रामध्ये पण बरेच ऑप्शन आहेत आता, जसं की सेट डिझाईन वगैरे वगैरे, तर मग त्यासाठी कधी वाटला की आपण यासाठी सेट डिझाईन मध्ये वगैरे त्याच्यामध्ये जाऊया, कारण की एक इंजिनियर पण हा, थोडं त्या रिलेटेड नॉलेज पण हा, तर असं कधी वाटला की चला स्टेजवर ऍक्टिंग नाही पण थोडाफार काहीतरी बॅक स्टेजला कराव्या वगैरे, असं कधी तुका वाटलं? नाही, त्या तर माझ्या सगळ्या ज्या राहिलेल्या ज्या इच्छा आहेत ना, त्या आत्ता मी सगळ्या तशाही पूर्ण करतोय. म्हणजे मी गावाला आल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की तारक कांबळी असेल, जे आमचे गावामध्ये स्थित आहेत, मूर्तिकार आहेत, शरद कांबळी आहेत, जी अजूनही नाट्य क्षेत्रामध्ये काम करतायत. जसं तारक मेकअप आर्टिस्ट आहे, किंवा शरद काकाकडे सेट डिझाईन असतं, त्याचे सेट बनवले जातात, हे आमच्या रेवंडीमध्ये बनवले जातात. ज्या ज्या गावांमध्ये नाटकं होतात, म्हणजे त्यांच्या वार्षिक उत्सवानिमित्त किंवा काही पूजानिमित्त, तर त्यावेळेला ती लोक, गावातली लोक नाटक बसवतात आजही. आणि ही खरंच खूप छान गोष्ट आहे की लोक एकत्रित येऊन नाटक बसवतात. कारण नाटक बसवणं तेवढं सोपं नाही, कारण मुळात म्हणजे काय की आजच्या धगधगीच्या जीवनामध्ये, धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःला वेळ देणं तितकंच महत्वाचं आहे. जर तुम्ही आता बघत असाल की अंगणेवाडीचं जे नाटक असतं दरवर्षी, मी नशिबाने, म्हणजे माझं चांगलं नशीब की मी गेली 4 वर्ष अंगणेवाडीच्या जत्रेसाठी, आणि यंदा आपण त्याच नाटकाच्याच वेळेला भेटलो. त्याच वेळी तुला सेट मध्ये वगैरे वावरताना बघितलं, म्हटलं की त्या ह्याच्यामध्ये नक्कीच. तर की ते जे मुंबई मंडळाचं जे नाटक असतं, त्या नाटकाला मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणावरनं, शहरातनं ती लोक एकत्रित येतात, वेळ देतात. तर ही खरंच खूप वाखाणण्याजोगी गोष्ट आहे की वेळ देणं तितकंच महत्वाचं आहे नाटक, आणि ते शक्य नसतं लोकांना तितकं वेळ, पण लोक आवडीने आज नाटक बसवतात. आणि या नाटकांना जे लागणारे सेट जे असतात, जसं आता अंगणेवाडीमध्ये जो नाटकाचा सेट बघितला तू, तर अंकुश काकाची पण तेवढीच मेहनत असते. तो स्वतः स्पेशल सेट असेल तर येतो, काही ट्रिक सीन असतील तर अंकुश काकाचं त्याच्यामध्ये विचार घेतले जातात कसं काय करायचं. आणि तो स्वतः एक मोठा सेट डिझायनर आहे, ज्याला अल्फा गौरव पुरस्काराने नावाजलाय. माझी अंगणेवाडीमुळेच, म्हणजे अंगणेवाडीची देवीची कृपा की या नाटकांमुळे मी पण त्यांना भेटू शकले नाही, तर माझं पण तसंही काही कॉन्टॅक्ट झाला नसता. पण आता अंकुश दादा, तारक दादा, त्याच्यासोबत मेकअप वगैरे करून घेणं, हे अंगणेवाडीच्या नाट्य मंडळामुळे खरंच त्यासाठी पण. यांच्या बरोबर जेव्हा माझ्या राहिलेल्या इच्छा मी पूर्ण करतो, तर अगदी सेट घरातून, रेवंडीतून सेट गाडीमध्ये भरण्यापासून ते सेट लावण्यापर्यंत, सेट लावलं, नाटक संपल्यानंतर तो सेट काढणं, पुन्हा गाडीत भरणं आणि पुन्हा घराकडे येऊन गाडीत उतरणं, या सगळ्या गोष्टींमध्ये माझा सहभाग असतो. आणि बऱ्यापैकी नाटकं मी जातो आणि वेळ देऊन, कारण ती आवडच आहे ना आपल्याला पहिल्यापासून. आणि एक आर्ट क्षेत्र, आता आम्ही पण सिव्हिल क्षेत्रात, इंटेरियर हा एक पार्ट आहे, तर किंवा एक्सटिरियर हा एक पार्ट आहे, तर ती आवड आपल्याला असतेच आधीपासून की आपलं घर, आपण एखादं क्लायंटचं घर बनवतो तर ते किती चांगल्या रीतीने सजवावं, किती व्यवस्थित त्याचं एलिव्हेशन्स असावेत, बाहेरून घर किती छान दिसावं, याच्यासाठी तसंही आपण काम करत असतो. आणि नाटकाचा सेट हा देखील तसाच असतो. एक 3 तासासाठी का होईना, पण ते विश्व आपण तयार केलेलं असतं. तर ते आवड तिथून मी कम्प्लीट करतो. म्हणजे नाटकाचा सेट ठोकणं, त्या सगळ्या गोष्टी उचलणं, भरणं, तर त्या सगळ्या गोष्टी कम्प्लीट करतो. कारण का कसं, एखादं नाटक उभं करण्यासाठी जितका कलाकार महत्वाचा असतो ना, तेवढाच बॅक स्टेज वाला आर्टिस्ट देखील तितकाच महत्वाचा असतो. खरं तर त्याची मेहनत खूप जास्त असते. आणि तो त्याच आत्मीयतेने काम करत असतो जेवढा एखादा कलाकार त्या नाटक मोठं होण्यासाठी काम करत असतो. ह्या सगळ्या कला क्षेत्रामधल्या मंडळींमध्ये तुझा जन्म, तुझं सगळी आजूबाजूचं सगळं कला क्षेत्र असताना तू आता ह्या इंजिनिअरिंग वगैरे ह्यासाठी ह्याच्यात शिक्षण घेतलं. मग ह्या सगळं शिक्षण घेत असताना, जेव्हा मुंबईमध्ये शिकत असताना, ती गावची ओढ किंवा गावची भाषा, ह्या सगळ्या गोष्टी कसे तू, म्हणजे कॉलेजमध्ये कसं ना आपण मालवणी गावचे असो, मालवणी असो, मग थोडाफार कधीतरी कॉलेजमध्ये मालवणी बोलणार किंवा मालवणीत काहीतरी शिकवण्यात येईल का, असे गोष्टी झाले का, किंवा तू कॉलेजमध्ये असताना वगैरे मालवणीमध्ये काही नक्कीच मित्रमंडळींशी बोलणार वगैरे? अगदी, म्हणजे आम्ही नेहमीच गर्वाने सांगतो की मालवणात जन्म घेणं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. कारण बरेच लोक सांगतात, बघ मी आता कोणाला असं कुठल्या रिजनला असं छोटं मोठं नाही म्हणत, पण बरीच लोक सांगतात, कोकणापेक्षा ना लोक काय सांगतात की आम्ही मालवणचे करू. तर मालवण हा एक वेगळा ब्रँड आहे आणि तिथे आपला जन्म होणं ही खरंच आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आणि मग जेव्हा आमच्या टीचर्स लोकांना कळायचं किंवा
शाळेतल्या मुलांना तर माहितीच असतं की तर त्यावेळेला मग ते वन ऍक्ट प्ले असतो, आपण ऑफ पिरियड मध्ये आपण या सगळ्या गोष्टी करतो. तर त्यावेळेला मध्ये रिक्वेस्ट करायची, अरे मालवणीतनं एक जरा हे कर. मग माझ्या बरोबर दोघे तिघे जण मालवणातले असतातच, परब होते, सावंत होते, तर ती लोक असायची माझ्या बरोबर. आणि मग आम्ही सगळे मिळून एक 3 मिनिटाचा 4 मिनिटाचा आपल्याला जमेल तसं मालवणी करायचो. आता कसं आहे की तू मालवणीतनं प्रश्न विचारतेस मला, बरोबर आहे, पण मी त्याची उत्तरं मराठीत देतोय, तर लोकांना थोडंसं वाटेल की हा एवढं ज्या माणसानं 7 समुद्राबार मालवणचं नाव मालवणी भाषेचं नाव केलं, तो त्याच्याच पुतण्या आज मराठीत बोलतो. तर मी तुम्हाला हे देखील सांगू इच्छितो की मालवणी भाषा ही ऐकायला जेवढी सोपी वाटते ना तेवढी बोलायला कठीण आहे. आम्ही घरी मालवणी बोलतो, पण ती सहजतेने निघून जाते. पण भाषेवर जे प्रभुत्व लागतं हे खरंच बाबूजी काकांकडे होतं. म्हणजे एखादं भाषण मालवणीतनं करणं हे सहज सोपं नाहीये. किंवा आजच्या तारखेला तू जेवढे फ्लुएंटली, कारण तुला लहानपणापासूनची ती सवय आहे, तर हे शक्य नाही आहेत या गोष्टी की मालवणी एवढ्या सहज रीतीने बोलणं. किंवा आपण घरात बोलू शकतो ग, आपण आईशी वडिलांशी, आम्ही इव्हन घरात मालवणीच बोलतो आणि ते आपले टिपिकल शब्द आपल्या तोंडातनं बाहेर पडतात. पण या माईक मध्ये काय बोलायचं हे थोडं विचार करून मध्ये, कारण तुला माहिती आहे की शिव्यांचा गोडवा आहे आपल्या मालवणी भाषेमध्ये. आणि एकदा आपण एखाद्या नवीन माणसाशी जेव्हा बोलतो तेव्हा आपण पहिल्यांदा इंटरॅक्शन ह्या मराठीतूनच करतो. इव्हन आम्ही मुंबईमध्ये जेव्हा जातो, आमच्या गावातली मुलं एकत्रित असतात, तेव्हा आम्ही ट्रेन बिन मध्ये मालवणीतच बोलतो. ते बोलणं वेगळं आहे ग. आणि एखादा इंटरव्ह्यू देणं ही गोष्ट खूप कठीण जाते. आणि त्यावेळेला जेव्हा आपण बोलत असतो ना त्यावेळेला आजूबाजूचे ऐकणार आहेत ना ते एकदम हेनी बघतात आपल्याकडे, बघतात, अरे हा विचारतात कुठले रे, खायचो रे तू, असं विचारतात. आणि बऱ्याच वेळा झालेले. इव्हन तुला मी एक छोटासा किस्सा सांगतो. ट्रेन मध्ये एक पिशवी ठेवलेली, त्यावेळेला ग्रामपंचायतीकडनं पिशव्या वाटल्या जायच्या, आणि आपल्या इकडच्या एका गावातली ती पिशवी होती. मग ती पिशवी जेव्हा तो माणूस काढायला आला त्यावेळेला मी त्याला विचारलं की अरे तुम्ही या गावातले काय करून, आणि मग ती 2 मिनिटासाठी का होईना पण ते एक अशी ओळख होते. किंवा आत्ताचा किस्सा सांगतो. एक 5 दिवसा अगोदर मी मुंबईतनं जेव्हा रिटर्न आलो तेव्हा फक्त रिक्षावर रवळनाथ प्रसन्न असं लिहिलेलं. तर मी त्याला विचारलं की अरे रवळनाथ कुठले रवळनाथाचं देव, मग त्यांनी सांगितलं सावंतवाडीतलं. तर असं म्हणजे 2 मिनिटासाठी का होईना पण त्या सगळ्या अशा गोष्टी. तो आता पुन्हा आपण त्या मुद्द्याकडे वळूया की मग ह्या अशा गोष्टी व्हायच्या. म्हणजे आम्ही नाटकं करायचो, वन ऍक्ट प्ले करायचो किंवा छोटस असं स्किट करायचो, मध्ये मालवणीतनं असायचं. पण नंतर तेवढा जास्त कुठे करता नाही आलं, मालवणी प्रेझेंट करता नाही आलं. पण तेव्हा कॉलेज मध्ये असताना पण कधी तुला विचारलं का की अरे तू त्यांचा कोण आहेस का, म्हणजे बापूजींचा? नाही, एकदा कांबळी म्हटल्यावर पहिला प्रश्न तोच असायचा. एक तर 2 गोष्टी असायच्या, एक तर बाबूजींचं पहिलं नाव असायचं आणि दुसरं विनोद कांबळी. अशा 2 गोष्टी विचारल्या जायच्या की हे कोण तुमचे, ते कोण तुमचे. तर ते असायचंच. म्हणजे बरेच लोक, कारण मी तुला तुमच्या जेव्हा अवॉर्ड फंक्शन होतं रील्स मालवणीचं तेव्हा पण मी सांगितलं की लक्ष्मीकांत शब्दाने नाव मोठं आहे आणि कांबळी हे त्याच्यापेक्षा छोटं आहे, पण कांबळी नावाचं ओझं फार मोठं आहे, त्याचं वजन फार मोठं आहे. त्यामुळे कांबळी जेव्हा नाव आम्ही मागे लावतो त्यावेळेला बरेच लोकांचे असे प्रश्न असतातच मुळात की हे कोण, ते कोण असं. बरोबर. मुंबईमध्ये जन्म वगैरे सगळा तुझा मुंबईमध्ये झाला. मग गावातले आता आपले सण इकडचे गणपती म्हणा, होळी म्हणा, हे खूप फेमस. मग मुंबईत ते सण सेलिब्रेट तू मुंबईतच करायचं की स्पेशली गावात येऊन हे सण अगदी लहानपणापासून तू सेलिब्रेट करायचं, किंवा तशी ती ओढ होती का की नाही गणपतीत मका गावाकच जाऊचा किंवा नाही होळीत मका गावाकच जायचं? कारण की गावात गणपती आणि होळी हे मोठे सण, म्हणजे तुम्ही जत्रेसाठी तर नेहमी तुम्ही येतातच, तुमच्या देवीच्या जत्रेसाठी, मागे गणेश जयंतीसाठी, पण मग हे गणपतीसाठी किंवा होळीसाठी वगैरे तुमचं येणार, कारण की मुंबईतले गणपती सण उत्सव वेगळे आणि आपले गावातले वेगळे, खूप फरक आहे. एका रूम मध्ये, छोट्याशा रूम मध्ये गणपती मुंबईतलं सेलिब्रेट करणं ती मजा एक वेगळी, आणि आपली गावातली जी काही 1.5 दिवस असू देत नाही तर 11 दिवस असू देत ती जी अख्खो आवाट येणा, भजना म्हणा, आरते म्हणा, तर हे सगळे गोष्टी तू इकडे येऊन सेलिब्रेट केलं की तू मुंबईतल्याच गोष्टी मध्ये, म्हणजे तिकडे तू तुझे गणपती वगैरे हे सण साजरे केला? नक्कीच, खूप मनातला प्रश्न विचारलायस तू. मुळात म्हणजे काय की आज बॉर्न अँड बॉटम मुंबई
आणि आज गावामध्ये नाही म्हटलं तरी 20 वर्ष झाली मला कंटिन्यू. ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना बरेच लोकांचे प्रश्न असतात की तू गावात कसा रमतोस, की मुंबईत शिक्षण, मुंबईत लहानाचा मोठा आणि त्याच्यानंतर एवढी वर्ष, आणि ते पण मी बायकोला पण घेऊन आलोय, तिने पण MBA केलेलं आहे आणि तिने पण देखील इथे व्यवसाय येऊन चालू केलेला. गेली 10 वर्ष बायको माझ्या बरोबर आहे. आता मुलाचं पण शिक्षण माझं इथेच आहे, तो सिनियर KG आता फर्स्ट मध्ये जाईल, त्याचं पण शिक्षण मी इथेच गेलंय. ह्या सगळ्या गोष्टी का झाल्यात? कारण का वडिलांनी आम्हाला गाव दाखवलं. वडील कामानिमित्त ऑल ओव्हर इंडियामध्ये फिरले, त्यांचे पण ते स्वतः सिव्हिल इंजिनियर होते, मोठे मोठे प्रोजेक्ट होते ऑल ओव्हर इंडियाचं. मॅकडोनल्डचं काम आमच्याकडे असायचं, 5 स्टार हॉटेलचं काम असायचं. पण वडिलांचं एक होतं की एप्रिलला जेव्हा आपल्याला शाळेला सुट्टी लागते तेव्हा पप्पा आम्हाला सोडायला गावामध्ये यायचे, पप्पा आम्हाला गावात सोडायचे. एप्रिल आय थिंक मिड किंवा स्टार्ट मध्ये शाळेला सुट्टी लागल्यानंतर ते पुन्हा मुंबईला जायचे. मी, आई आणि आजोबा, असला तर माझा काका, काकू आणि त्यांची मुलगी. काका पण कामानिमित्त किंवा काकू आणि माझी चुलत बहीण आम्हाला सोडायचे, पुन्हा मुंबईला जायचे. आणि 1 मेला पप्पा पुन्हा ऑफिसची सगळी कामं करून गावाला यायची. फ्रॉम 1 मे टू जून. मिरग कधी असतो आपला? 7 जून हा मिरगाचा आहे. सो मिरगाचा आमच्याकडे देवळामध्ये कार्यक्रम असतो, तो अटेंड करून तोपर्यंत शाळा चालू झालेली असायची. तोपर्यंत संपूर्ण मे महिना आम्ही गावामध्ये असायचो. आणि वडिलांनी सक्त ताकीद दिलेली असायची की मला कोणीही कशा प्रकारचा कॉन्टॅक्ट करायचा नाही, मी वर्षातली ती 1 महिना गावामध्ये सुट्टी एन्जॉय करणार. आज आम्हाला गावाचं आकर्षण, गावाची आवड का निर्माण झाली? तर अशा गोष्टीमुळे. जर तुम्हाला पुढच्या पिढीला जर गावामध्ये आणायचंय तर त्यांना लहानपणापासूनच गाव दाखवायला सुरुवात केली पाहिजे, त्याची आवड निर्माण केली पाहिजे. मग त्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये पोहायला जाणं, डोंगरावर खेळायला जाणं, कारण आमचं गावच मुळात एवढं निसर्गाने नटलेलं आहे की एका बाजूला डोंगर आणि एका बाजूला आपली खाडी, जी कर्लीची खाडी किंवा जिला गड नदी म्हणतात, तर या दोघांच्या मध्ये वसलेलं आमचं गाव आहे. त्यामुळे माथेरान असू दे, महाबळेश्वर असू दे किंवा पॅरिस, लंडन असू दे, त्याच्यापेक्षा आम्हाला आमचं गावच एवढं आवडतं. आणि मी माझ्या बायकोला देखील सांगतो की एंड ऑफ द डे किती जरी काय तुम्ही फिरलात, कुठे आलात, तरी आमच्या गावासारखं सुंदर काहीच नाही. त्यामुळे गावाचं प्रचंड आकर्षण असल्यामुळे मे महिना पूर्ण, दिवाळीची संपूर्ण सुट्टी, कारण का आमची अगेन तेच होतं की शाळा चालू झाल्यानंतर मग मी शाळेत जायचो, दिवाळीत देखील, इव्हन मे मध्ये देखील. दिवाळीमध्ये काय असायचं की आमची जी जत्रा असते ती दिवाळीच्या नंतर असते, तर ती जत्रा अटेंड करून मग गावाला जायचं. मग तिथे पुन्हा 10 दिवसाच्या त्या सुट्ट्या, दांड्या, तर त्या दांड्या मारून. त्याच्यानंतर तुम्ही जर बघाल तर 10वी ही आपल्यासाठी खूप महत्वाची असते, बरोबर ना? की त्यावेळेला गावाला जायचं नाही, एक्स्ट्रा ट्युशन्स आहे ते. तर 9वी मध्ये मी प्रमोट झालेलो, सांगायला काहीच हरकत नाही. मला 9वी मध्ये मॅथ्स मध्ये कमी मार्क्स होते, म्हणून मला एक स्पेशल ट्युशन होतं की मला सर घरी शिकवायला यायचे मॅथ्सचे. आणि 10th मध्ये मला जास्तीत जास्त मार्क्स हे मॅथ्स मध्येच होते. आणि त्या सरांमुळे, नारळे सर म्हणून आहेत डोंबिवलीतले, आणि त्याच्यामुळे मला आवड निर्माण झाली गणिताची. म्हणजे त्यांच्या पण सुरुवातीला ते विचारायचे की 2 2 किती, तर त्यावेळेला मी 4 हे आन्सर कोणी सांगेल, 2री 3रीतला मुलं पण पाडेपाठ करतो, मी त्यावेळेला 6 सांगत होतो की 2 दुणे 4, मी 6 सांगत होतो. त्या सरांनी मला फक्त एवढं सांगितलं की लक्ष्मीकांत जा, तोंडावर पाणी मारून ये आणि आपण हे इथे थांबूया आणि उद्यापासून पुन्हा स्टार्ट करूया. म्हणजे एवढं ती व्यक्ती एवढी शांत स्वभावाची होती आणि त्याच्यामुळे ती मॅथची आवड झालेली. आता ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचं कारण एवढंच होतं की मी 10th मध्ये असताना 10th पर्यंत मी गावातला गणपती केव्हाच पाहिला नव्हता. माझ्या मावशीकडे घाटकोपरला गणपती असायचा आणि आम्ही सगळे नातवंड, म्हणजे 7 बहिणी आणि 2 भाऊ असा माझा आईकडचा परिवार आहे. तर ते सगळी जण आम्ही सगळे भावंड तिच्याकडे असायचो किंवा लालबागला मामाकडे किंवा असं.
तर असा त्या सगळ्या 9वी पर्यंत तो गणपती होता. 10वीत असताना काय झालं की शाळेला सुट्टी होती गणपतीची, आणि प्लस ज्या ट्युशनचे सर होते त्यांच्या मुलीचं कुठेतरी ऍडमिशन होतं. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की मी तिकडे जाणार आहे औरंगाबादला, तर आपण 5-6 दिवसाची सुट्टी घेऊया. आणि एवढी सुट्टी मिळाल्यानंतर आमच्याकडे त्याच वर्षी वर्सल होती. वर्सल पद्धत असे 3 भावांमध्ये ती वर्सल असायची, आणि आमच्याकडे वर्सल होती. आई गावाला निघून आलेली पुढे तयारी करण्यासाठी, आणि त्यावेळेला 10वीत असताना ही सुट्टी मिळाली म्हणून वडील माझे सर्वात जास्त खुश झाले की गणपतीला सुट्टी मिळते याला, चला. आणि आम्ही रात्रीचा प्रवास केला, म्हणजे अक्षरशः ते जनरल कंपार्टमेंट मध्ये उभे राहून गणपतीच्या पहिल्या दिवशी. आणि तो गणपतीचा पहिला दिवस, पहिलं वर्ष मी त्यावेळेला बघितलं, म्हणजे गावाचा गणपती कसा होता. त्याच्या अगोदर आमचा मुंबईचा गणपती, ती तर मजा वेगळीच असते मुंबईच्या, पण तो पहिला गणपती बघितला. आणि मग त्याच्यानंतर गणपतीला देखील, म्हणजे दिवाळी आणि मे महिना तर होताच, पण गणपतीला पण येणं झालं. त्याच्यानंतर कॉलेजला जायला लागलो, इंडिपेंडंट झालो कामाला. मग पावसात पण वर्षा सहल करायची सगळ्या भावंडांनी मिळून, ती एक वेगळी ट्रिप झाली. मग असं गावाकडे जाणं येणं असायचं. त्याच्यामुळे गावाचं प्रचंड आकर्षण असल्यामुळे आज मला काहीच वाटत नाही की, आणि मी हे देखील सांगतो की प्रत्येकाने आपल्या नातवंडांना, आपल्या मुलांना गावाकडे आणा. आज जर तुमच्या भावाभावामध्ये तुम्ही भांडणं करताय जमिनीवरनं, असतात प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाच्या घरात मातीच्या चुली, तर तुम्ही का भांडताय? तुमची पिढी येणार आहे का? ते आधी विचारा, त्यांना तुम्ही तयार करा. आज तुम्ही वकिलाकडे एवढे पैसे घालवताय, अरे का घालवताय? तुम्ही आधी विचारा की तुमची पुढची पिढी येणार आहे का, आणि जर ती नाही आली ना तर कोणाचं कोण खाऊन जाणार आहे सगळ्या गोष्टी. त्यामुळे तयार करा आतापासूनच, लहानपणापासूनच एक गावाचं आकर्षण तयार करा लोकांना. तुम्ही न्या, ऑल ओव्हर इंडिया फिरवा, वर्ल्ड मध्ये फिरवा लोकांना, मुलांना तुमच्या. दुर्दैवाने आमची कधीच फॅमिली ट्रिप झाली नाही. म्हणजे ते त्यांच्या व्यवसायानिमित्त फिरले वडील, मी माझ्या कामानिमित्त फिरलो. आम्ही आईला किंवा माझ्या फॅमिलीला कुठेच नाही फिरवलं, आम्ही फक्त गावालाच आलो. तर असं आहे की सुरुवातीपासून जर या गोष्टींची आवड तुम्ही केलीत तर नक्कीच तुमची पुढची पिढी देखील गावामध्ये येईल. आणि आज जे ओस पडलेले गाव तुम्ही बघताय, बरीचशी घरं बंद असतात, आणि ते निव्वळ एक गणपती करायचा म्हणून या हिशोबाने गावाला येतात. खरंच ही गोष्ट चांगली नाही. तरी पूर्वी स्वतः येऊन घर साफ करणं ह्या गोष्टी, पण आता तर ते नाही होत ना. चावी एकाकडे दिलेली असे की बाबा तू साफ कर, मी आदल्या दिवशी आणि या गोष्टी भरून ठेव, मी येतो गणपती करतो. हा, आणि गणपती एकदा कधी विसर्जन होतोय असं देखील होतं. आणि हा फॅक्ट आहे, सांगायला काही हरकत नाहीये, हा फॅक्ट आहे, आमच्या समोर घडलेल्या गोष्टी आहेत. गणपती जायच्या अगोदरच एक माशाची पिशवी लागलेली असते घराला, आणि गणपती विसर्जन आल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी पुढच्या पार्ट्या तिकडे अर्धे जण घेऊन गणपती विसर्जन गेले, घराकडे वाटप सुरुवात माशाचा. पण हे गोष्टी अजूनही होतात. असं वाटतं की मग कशा एवढे दिवस ठेवतात, नाही तुमका रवतात, पण शेवटी तर एक सवयच झालेली आहे की हे गोष्टी होत. आणि मुळात काय माहिती का, वर्सल पद्धत हीच बंद केली पाहिजे. माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे की आधी आमच्या आजोबा पणजोबा जेव्हा मुंबईला कामानिमित्त होते, त्यांना यायला जमत नव्हतं, त्यावेळेला ठीक होतं ना या सगळ्या गोष्टी. आज जर तुम्हाला एकत्र कुटुंब आणायचंय तर मुळात आता आम्ही आल्यानंतर ही वर्सल पद्धतच बंद केली. आज माझे आजोबा, पप्पांचे काका, जे काही लोक आहेत, आम्ही सगळे एकत्रित येतो आणि एकत्रित हा सण साजरा करतो, आणि त्याच्यात खूप वेगळी मजा आहे. नाहीतर आधी कसं व्हायचं की ही फॅमिली यायची, ती करायची आणि ती निघून जायची. आता या निमित्तानं मी 5 दिवस एकत्र असतो, 5 दिवस एकत्र जेवतो आम्ही, आणि ती खरंच खूप मजा आहे. आणि मी सगळ्यांना इन्व्हाइट करतो. इव्हन माझी आईचा हा स्वभाव आहे की सगळ्यांनी एकत्रित या, आपण ती धमाल मजा मस्ती करू. आणि नेहमी काय असतं माहितीये का की घरातली गृहिणी आहे ना, ही खूप महत्वाचा पार्ट असते. ती जर हॅप्पी असेल, ती जर या सगळ्या गोष्टींसाठी तयार असेल. इव्हन आम्ही घर बांधताना पण वास्तुशास्त्राच्या हिशोबाने इज अ बेसिक सायन्स, हाच विचार करतो की तुमच्या घरातली गृहिणी किती चांगल्या पद्धतीने हॅप्पी राहील, अशा प्रकारच्या घराची क्रॉस व्हेंटिलेशन असेल, किचनची बाजू असेल, की सूर्याची जी कोवळी किरण आहेत ती स्त्रीच्या शरीरावर पडली पाहिजे जेव्हा ती सकाळी येते, तर त्या पद्धतीने तुझं विंडो असली पाहिजे, त्याच्यातनं येणारी एक पॉझिटिव्ह एनर्जी तिला मिळाली पाहिजे. आणि ती जेव्हा खुश असते तेव्हा संपूर्ण तुमचं घर खुश असतं.
तर ते पण तितकंच महत्वाचं आहे की त्या महिला, आणि इव्हन तुला हे देखील सांगतो की घर बांधताना पण आम्ही हाच विचार करतो की आज माझी आई टमरेल घेऊन शौचालयाला बाहेर जात होती, पण माझी बायको जाईल का, किंवा माझी पुढे येणारी सून जाईल का. तर घर बांधताना देखील तुम्ही तसा विचार करा की तुमच्या घरातल्या महिलेला कुठे त्रास होता का म्हणे. जर तुमची महिला आली तरच तुम्ही गावात येऊ शकता. हो, आता जर तुम्ही रिटायर्ड झालात आणि तुमची बायको जर यायला तयार नसेल तर तुम्ही गावाला येऊ शकत नाही. बरोबर, याल 2 दिवस राहाल, 5 दिवस राहाल आणि निघून जाल. पण तुमच्या बायकोची जर तुम्हाला साथ असेल, तिला जर सगळ्या फॅसिलिटीज मिळत असतील, तर तुम्ही नक्की आयुष्य रिटायरमेंटचं गावाला काढू शकता. आणि कसं आहे, हे सगळ्या गोष्टी आम्ही केव्हा सांगतो, जेव्हा आमच्या बरोबर घडतात, आम्ही ज्या गोष्टी बघतो, आम्ही ज्या गोष्टी एक्सपिरियन्स घेतलेल्या आहेत, त्यावेळेला आम्ही या सगळ्या गोष्टी सांगतो. बरोबर. आणि आता तू जसं की मुंबईत शिक्षण वगैरे सगळं झाला, मुंबईत जॉब पण चांगलं तू करत होता, आणि त्या सगळं सोडून आता तू गावात दिलं, तर ह्या म्हणजे ह्याच्यासाठी काय कारण होता की गावात येण्याचा निर्णय घेतलो गेलो मुंबईमधला सगळं सोडून? बरोबर, मुंबईतलं सगळं सोडून एक गोष्ट होती की ते दगदगीचा जीवनाचा कंटाळा आलेला, ही पहिली गोष्ट होती. आणि गावामध्ये एक एम्प्लॉयमेंट चालू व्हावी, म्हणजे जेव्हा मी हा कन्स्ट्रक्शन व्यवसाय चालू केला, आमचे जवळजवळ वर्षाला 6 ते 7 प्रोजेक्ट चालू असतात, आणि या निमित्तानं जवळजवळ नाण्या म्हटलं तरी 20 ते 25 कामगार वर्ग आहे. त्यांचं कुठेतरी एक, माझं जसं घर चालतंय त्यांच्यामुळे, तसंच माझ्यामुळे त्यांचं देखील घर चालतंय, आणि ती एक आपल्याला एक चांगलं एक सॅटिस्फॅक्शन मिळतं. आणि म्हणूनच हा निर्णय घेतला की आपण गावाला जाऊया. आणि ते कसं होतं माहितीये का रुचा, की या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू केल्या तेव्हा बिझनेस म्हटल्यावर आम्ही जेव्हा व्यवसाय निमित्त गावाला आल्यानंतर लोक आमच्यासाठी नवीन होती, सप्लायर्स, वेंडर्स ते सगळे नवीन होते. त्यावेळेला क्रेडिट मिळत नव्हतं. मुळात पहिली जी 2-3 वर्ष किंवा 4 वर्ष आम्ही आमचं बाजारामध्ये नाव करण्यासाठी, मार्केटमध्ये नाव करण्यासाठी खटाटोप करत होतो. रेट देखील डाऊन होते, मुंबईमध्ये चांगला पैसा होता, पण तो देखील सोडून आम्ही या ठिकाणी आलो, हे एवढं रिझन ठेवून. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना नो लॉस नो प्रॉफिट मध्ये आम्ही काम करत होतो लिटरली. आणि मुंबईतनं जो पैसा कमवून आणलेला त्याच्यावर आमचं जे ब्रेड अँड ब्रेकफास्ट जे चालू होतं, तर त्या पैशावर ऍटलिस्ट 4 वर्ष चालू होतं. 4 वर्षानंतर आम्ही आमच्या कन्स्ट्रक्शन कंपनीचे लेवल अशा प्रकारे आणून ठेवली की आम्ही बाय चॉईस काम करायला, की आमच्या रेटमध्ये व्यवस्थित जर काम मिळत असेल तर ते काम करायचं, रेट पाडून दुसऱ्याचं नुकसान करून काम घ्यायचं. आजच्या तारखेला आम्ही गडग्याची, टॉयलेट बांधण्याची देखील कामं घेतो. का घेतो? लोकांना असं वाटत असेल की एवढा मोठा कॉन्ट्रॅक्टर मोठ्या मोठ्या बंगल्यांची कामं करतो, अगदी 5,000 स्क्वेअर फीट पर्यंत पण आपण प्रोजेक्ट केलेले आहेत. मग हा असे छोटे छोटे कामं का घेतो? तर आमच्या कामगारांसाठी घेतो. कारण एखादे वास्तू उभी झाल्यानंतर त्याचं लॅटरेट वर्क आणि त्या सगळ्या पार्टिशन वर्क झाल्यानंतर आमचे जे लोकल लेबर आहेत, जी 15-20 गावातली मंडळी आहे, त्यांना दुसरं काहीतरी काम मिळावं. मग ते गडगा बांधण्याचं काम असू दे किंवा छोटं टॉयलेट, तर त्यांच्यासाठी ही कामं घ्यावी लागतात. माणसांना एक रोजगार मिळावा म्हणून. भले आपल्याला त्याच्यातनं 4 पैसे नाही सुटले तरी चालतील, पण त्यांना कुठेतरी ते पैसे मिळाले. मग असं त्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे मग आम्ही असा निर्णय घेतला की आपण गावाला यावं आणि गावाला काम करावं. आणि खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स होता लोकांकडनं, आणि मग आम्ही अशी कामं चालू केली. बरं, आता गप्पा आपले चालू राहतलेच, पण आपल्या या पॉडकास्टचा नावच गजालीन खाल्लो पिझ्झा. तर आता वेळ झाली पिझ्झाची, तर आपण पुढचे गजाली पिझ्झा खात खात कंटिन्यू करूया. नक्कीच नक्कीच. आणि मला एक चांगली गोष्ट काय आवडली की बरेचसे स्पॉन्सर तुम्हाला मिळाले असते, मोठे स्पॉन्सर जे ब्रँड नेम आहेत, पण आपल्या शहरातील लोकांना तुम्ही एकत्र करून हा पॉडकास्ट चालवतात, तर ही खरंच छान गोष्ट आहे की आता हा पिझ्झा आलेला आहे, हा बर्गर नेसचा आलेला आहे, त्या निमित्तानं बर्गर नेसचं देखील काम करतं. आणि मालवणी लाईफ आहे माझं जे युट्यूब चॅनल आहे, हे देखील हेच काम करते की आपल्या स्थानिक लोकांना आपण पुश केलं पाहिजे, त्यांचे प्रोडक्ट लोकांपर्यंत आणले. ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. इथून आता थोड्या दिवसांनी पिझ्झा हट पण येईल, पर्यटक येत आहेत किंवा इतर आउटलेट्स पण येतील, त्यांना पुढे करण्यापेक्षा आपल्या लोकांना आपली प्रोडक्ट आणले केव्हाही चांगलं. खूप छान. येस, प्लीज पिझ्झा खात खात आपण पुढचे गजाली करूया. सो आपलं बर्गर नेस्ट मधलं स्पेशल पिझ्झा
खा आणि कसं लागता तसं नक्की सांग. आपले ओनर बसलेले आहेत समोर. अप्रतिम. आम्ही जेव्हा रील्सद्वारे रील्समध्ये अशा काही गोष्टींचे प्रमोशन करत असतो, असे कॅफेचे प्रमोशन करत असतो, तेव्हा बऱ्याचशा कमेंट्स येतात. लोकांना काय आता इंटरनेटच्या माध्यमातून दोन्ही गोष्टी आहेत, एक चांगली बाजू एक वाईट बाजू देखील आहे. लोक कमेंटद्वारे सांगत असतात, अरे काय तुम्ही मालवणात कोकणामध्ये पिझ्झा आणि ह्या गोष्टी विकतायत किंवा असे कॅफे का आलेत करून. तर माझं त्यांना सांगण्याचं, मी कोणाला असं रिप्लाय करत नाही, कारण मला तेवढा निगेटिव्ह कमेंटला किंवा ज्यांना काहीच माहिती नाही या सगळ्या गोष्टीतला त्यांना रिप्लाय करण्यामध्ये मला असं वाटतं की माझा बहुमोल वेळ मी घालवतो त्याच्यावर. तर मला त्यांना देखील सांगण्याचं उद्दिष्ट हेच आहे की आज बर्गरनेसचा जो मालक आहे हा मुंबईमध्ये नाही गेलाय, हा बँगलोर सारख्या शहरामध्ये नाही गेलाय, हा आज कुडाळात थांबलाय. आज बर्गरनेस त्यांनी उभं केलेलं आहे. आज त्याच्यामधनं बर्गरनेसमध्ये 3-4 स्थानिक मुलं काम करतात. एक व्यवसायाची संधी त्यांना उपलब्ध करून दिली त्यांनी. आणि हे कोणासाठी आहे? हे आमच्यासाठी, हे आमच्या स्थानिक लोकांसाठी. आम्ही किती दिवस मालवणी खायचं हो. काहीतरी टेस्ट पाहिजे ना आपल्याला वेगळी. चायनीज म्हणा, पिझ्झा म्हणा, बर्गर म्हणा, पाहिजे ना या सगळ्या गोष्टी. हे आमच्यासाठी आहे, हे मुंबईकरांसाठी नाही, हे स्थानिक लोकांसाठी. आणि मुंबईकरांनी येऊन आपल्या इकडे मालवणी फूड खावं, मजा करावी. आम्ही पण खातो, नो डाऊट, आम्ही घरी खातो. तेच असतं. आता मला सांगा की मी मुंबईला जाऊन मालवणी, म्हणजे मला कोणीतरी सांगितलं ना, अरे आमच्याकडे ना मालवणी हॉटेल, म्हटलं जुत्याने मारेन तू. म्हटलं मालवणी सांगू नको तुम्हाला. मालवणी कुठेही गेलं तरी माझ्या आईसारखं बेस्ट जेवण किंवा तुझ्या आईसारखं किंवा इतरांच्या आईसारखं बेस्ट जेवण कोणच बनवत नाही. मालवणी हॉटेलमध्ये जाऊन आपण नाही खाऊ. तिकडे आम्ही पंजाबी, कॉन्टिनेंटल जे काय असेल तेच आम्ही खाणार. तर सांगण्याचं उद्दिष्ट हाच आहे की ही जी लोक आहेत ती इथे राहून हे काम करतात आणि त्यांना प्रमोट करण्यासाठी आम्ही असे कॅफेचे आणि जे व्हिडिओ बनवतो. आणि दुसरी गोष्ट एक तुला सांगतो की आम्ही पर्यटन स्थळाच्या बाजूला राहणारी लोक आहोत. म्हणजे मालवण अगदी पर्यटनासाठी खूप मोठं हब आहे. तिकडे येणारं जे क्राऊड असतं ना ते 2 दिवस मालवणी खातं. तिसऱ्या दिवशी त्यांच्याबरोबर आलेली जी मुलं आहेत ती मग थोडी हे होतात की नाही मला तंदुरी पाहिजे, नाही मला लॉलीपॉप पाहिजे. मग त्यावेळेला काय होतं की माणूस आहे ना मालवणी हॉटेलमध्ये जायचं सोडून आहे ना दुसऱ्या हॉटेलमध्ये जायचं. पण मालवणी हॉटेलवाल्यांनी जर असं दोन्ही गोष्टी ठेवल्या, जास्त नाही, एक तंदुरी आणि एक चिलीचा आयटम असा, तर ते गिराईक पूर्णपणे बाहेर जाणार, ते तुमच्याकडे देखील येईल. ही पण एक काय म्हणतो सजेशन आपण म्हणू शकतो सगळ्या लोकल. कारण 6 मालवणी थाळ्या खाणारी लोक आहेत आणि 2 पंजाबी आणि खाणारी लोक आहेत. तर त्या दोघांमुळे 6 लोकांचं गिराईक तुटतं. ओके, सो मधली सुट्टी आपली झाली, रिसेस संपलाय. तर दादा आता तू गावाकडे येईलस आणि तुझं छान बिझनेस पण हे चालू होतो कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये वगैरे. मग ह्या करत असताना आता आपण युट्यूबच्या दिशेने जाऊया. युट्यूब वरती व्हिडिओज वगैरे बनवणार, ह्या कसा काय डोका दिला किंवा ही कल्पना कशी काय सुचली की आपण आता व्हिडिओज बनवून सुरुवात करूया? नाही, याचं उत्तर मी सुरुवातीलाच दिलं की जसं मी सांगितलं की एक वेगळं, म्हणजे काहीतरी वेगळं करायचं, हे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी डॉक्युमेंट व्हाव्यात. आणि तिसरी गोष्ट अशी होती की म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी समोर ठेवून आपण हा युट्यूब चॅनल चालू केलं. सो पहिलाच माझा आहे ना खेकड्याचा व्हिडिओ आहे. त्याच्या अगोदर मी एक निवतीचा एक व्हिडिओ बनवला, निवती फोर्टचा व्हिडिओ बनवला. तो व्हिडिओ एडिट केला. एडिट केल्यानंतर तो व्हिडिओ मला आवडला नाही म्हणून मी तो अपलोड केला नाही. नंतर मी जाऊन एक खेकड्याचा व्हिडिओ बनवला आणि आजही बघून मला खूप असं आश्चर्य वाटतं. आणि तो तर खूप 6 वर्ष जुना आहे. माहिती, आम्ही रील्स मालवणी अवॉर्ड शोला पण आम्ही तोच फोटो लावला होता. तर त्याच्या पण नंतरच्या आत्ताच्या जरी 2 वर्ष किंवा 1 वर्षाचे जरी बघितले ना तरी आपल्याला पटकन कळतं की आपण काय चुका करायचो किंवा कसे बोलायचो. आणि गेल्या वर्षीचं पण मला चुकाच वाटतात. कदाचित पुढच्या वर्षी मला वाटेल की मी यावर्षी या चुकी करत होतो. दरवर्षी हळूहळू आणि आपलेच व्हिडिओ बघूनच आपल्याला त्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. तर
या सगळ्या गोष्टीची सुरुवात झाली. युट्यूब चॅनल का चालू करायचं ते मी आता सांगितलं. युट्यूब चॅनल चालू केलं. लकी लाईफ हे त्याच्या चॅनलचं नाव होतं. मला लोक लकी म्हणतात आणि लकीचं लाईफ हे दाखवण्याचं म्हणून लकी लाईफ या चॅनलचं नाव होतं. त्याच्यानंतर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली एंटरटेनमेंटचे, म्हणजे ते क्रॅब कॅचिंगचे, फिशिंगचे. आणि सुरुवातीला काय असतं की सगळेजण खुश होतात, आपलं गाव दिसतंय, आपण ज्या गावातल्या मजा करायचं ते लोकांना दिसतायत. आणि म्हणून त्यावेळेला लोक तुमचे मामा मामी काका काकी हे तुमचे व्हिडिओ शेअर करत असतात. आणि ते शेअर करत असताना तुम्हाला पण आनंद मिळतो, व्ह्यूज वाढतात, हे करतात. पण एक परिस्थिती अशी होते की ते पण कंटाळतात. महिना दीड महिन्यानंतर ते काय अरे रोज रोज शेअर करायचं, त्यामुळे ते पण कंटाळतात. त्यावेळेला तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवणं हे खूप महत्वाचं असतं. आणि मग मी तरी पण व्हिडिओ बनवत होतो आणि लॉकडाऊन झालं. लॉकडाऊन मध्ये असं झालं की मी भर लॉकडाऊन मध्ये 2 व्हिडिओ बनवले. एक तिलापिया मत्स्यशेती बायोफ्लॉगचा आणि दुसरा व्हिडिओ होता काजूची शेती, काजूची फॅक्टरी. म्हणजे घरातलंच एक छोटी फॅमिली, कोण काजू फोडतंय, कोण काजूचं टरफलं साफ करताय, नातवंड पॅकिंग करतायत, आजोबा वेट करून त्याला स्टिकर लावतायत. असं हे घरातल्या लोकांनी मिळून ते चालू केलेलं. तर काजू फोडण्याचं देखील काम करायचे ते लोक. तिलापिया मत्स्यशेतीचं असं झालं की आपला व्हिडिओ त्या 5-6 दिवसात एवढा व्हायरल झाला की बंदर विकास मंत्री त्यावेळेचे होते, रवींद्रजी चव्हाण होते, त्यांची व्हिजिट त्या प्लांटला झाली. आणि मग त्या प्लांटला सबसिडीच्या गोष्टी आणि त्या गोष्टी सुरुवात झाल्या. आणि ह्यांचं काय झालं की यांनी जवळजवळ टनभर काजूगर फोडण्याची ऑर्डर मिळाली. बराच काजूगर त्यांनी मुंबईमध्ये विकला. मुंबईमध्ये डोअर टू डोअर डिलिव्हरी देणारा मुलगा तो पण त्याच गावातला होता, हडी गावातला. त्यांनी स्वतःची प्रोडक्ट विकली तिकडे. काजूगर घेताय ना, माझ्याकडे मसाला आहे, माझ्याकडे कोकम आहे, माझ्याकडे आगळ आहे, माझ्याकडे पिटी आहे. लोक काय म्हणत होते की लॉकडाऊन मध्ये आपल्याला घराच्या बाहेर न जाता आपल्याला या सगळ्या गोष्टी डोअर डिलिव्हरी मिळत आहेत. तर त्यांनी पण जवळजवळ मोठा बिझनेस केला. आणि या गोष्टी मला कशा कळणार, मला नाही कळणार ना. मी व्हिडिओ बनवला, अपलोड केला आणि मी बाजूला झालो. ती लोक मला येऊन भेटली, त्या लोकांनी माझे धन्यवाद मानले, त्या लोकांनी मला मिठ्या मारल्या. आणि त्यावेळेला जी मला एक फिलिंग झाली की अरे आपण एंटरटेनमेंट तर लोकांचं करतोच आहे, पण त्या पलीकडे जाऊन जर अशा गोष्टी आपण आणल्या लोकांसमोर तर खरंच खूप चांगलं होईल. आणि मग मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओकडे वळलो आणि मग लोकांचे व्यवसाय दाखवायला सुरुवात केली. मग त्यामध्ये झाडू बनवणारा माणूस असू दे किंवा गाडी विकणारा माणूस असू, मी सगळ्यांचे व्हिडिओ बनवलेले आहेत. आपल्या कोकणामध्ये एवढे टॅलेंटेड लोक आहेत, म्हणजे या युट्यूबमध्ये मुळे मला पैसा मिळाला, फेम मिळाला आणि त्या पलीकडे जाऊन चांगली लोक मिळाली. प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये मी ही गोष्ट सांगतो. आणि ती चांगली लोक ही आहेत जी मुंबईमधनं लॉकडाऊन मध्ये आली, पण पुन्हा लॉकडाऊन संपल्यानंतर ती मुंबईला गेलीच नाही. त्यांनी इथे आपलं विश्व तयार केलं. म्हणजे अगदी IT इंजिनियर आज गांडूळ खत बनवतोय, TCS मधला काम करणारा माणूस रॅबिट फार्म चालवतोय. कालच मी एक गोट फार्मिंगचा व्हिडिओ बनवणारा, ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये काम केलेला माणूस कंटाळून गावामध्ये आला. बस झालं, आता गावामध्ये यायचं आणि काहीतरी करायचं. मग ते शेळी पालन असू दे किंवा गाय पालन असू दे, काही असू दे, शेती असू दे, मला गावात. आणि आज जवळजवळ कोटीमधली इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी झालेली आहे. आणि आपल्याकडनं ऑल ओव्हर इंडियामध्ये बोर गोट जात आहेत, म्हणजे आफ्रिकन बोर प्रजातीचे जे गोट आहेत. किंवा आपण सर्वात पहिला जो गोट फार्मिंगचा व्हिडिओ बनवला सुमित भोसले, ज्याने चांगला अगदी म्हणजे प्रभादेवीमध्ये राहणारा मुलगा आणि आय थिंक साऊंड इंजिनिअरिंग केलेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर रुईया कॉलेजमध्ये त्याचं शिक्षण झालं. एवढ्या सगळ्या गोष्टी असून तो आज सावंतवाडीमध्ये आहे आणि सावंतवाडीमध्ये तो गोट फार्मिंग करतोय. तर अशी जी लोक आहेत, टॅलेंटेड लोक आहेत, ती लोकांसमोर जगासमोर पोहोचली पाहिजे. आणि दुसरा काय एक संदेश मला द्यायचा आहे की आज जर तुम्ही नोकरीसाठी धावताय, अगदी 10वी 12वी 15वीचं शिक्षण करून नोकरीसाठी धावतायत, आज भैया नेपाळी ही लोक का आली गावामध्ये? कारण आपला स्थानिक मुलगा इथे कामाला मिळत नाहीये. पण इथे आपलं म्हटलं जातं की रोजगारच नाही, कामच नाही, पण बऱ्यापैकी लोक आहेत.
कामं आहेत, करायची नाहीये, करायची नाही, ही मेंटॅलिटी आहे. आणि मुंबईचं प्रचंड आकर्षण आहे. दुसरी गोष्ट मी यंग जनरेशन मधल्या मुलींना देखील सांगेन, मुलींना काय पाहिजे, गावातली मुलगी असू दे, तिला काय पाहिजे, मुंबईत राहणारा नवरा पाहिजे, फ्लॅट, मुंबईत फ्लॅट पाहिजे. तर ही मेंटॅलिटी सोडा. आज तुमचा नवरा गावात राहून व्यवसाय करून विश्व तयार करू शकतो आणि मुंबईमध्ये चांगला फ्लॅट घेऊ शकतो. तुम्ही त्याला संधी दिली पाहिजे. तो तुम्हाला आयुष्यभर मुंबईमध्ये 10-15 हजाराची, 20,000, 25,000ची नोकरी करून तुम्हाला आयुष्यभर भाड्याच्या रूम मध्ये ठेवणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि हा फॅक्ट आहे. आज मुंबई सारख्या शहरामध्ये भले तुमचा पगार 50,000 रुपये असू दे, 60,000 रुपये असू दे, पण तुम्हाला EMI वर घर घेणं तेवढंच सोपं नाहीये. कारण का तुम्हाला स्वतःचं घर चालवायचं आहे, पोरांची शिक्षण कम्प्लीट करायची आहेत, त्याच्यानंतर जाऊन तुम्हाला घराचा EMI भरायचा आहे. आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला कर्जत आणि त्या बाजूला बदलापूर, त्या बाजूला तुमच्या त्या बजेटमध्ये तुम्हाला सॅक्रिफाईस करून आणि पुन्हा बदलापूरवरनं दादरला प्रवास करायचा आहे नोकरीसाठी. म्हणजे दिवसातला तुम्हाला नाही ना म्हटलं तरी 4 तास ट्रॅव्हलिंग मध्ये घालवायचे. स्वतःला त्रास करून घ्यायचा आहे. मग त्यापेक्षा इथे राहा ना, इथे व्यवसाय करा, इथे विश्व तयार करा आणि मुंबईला घर घ्या. आज जर तुम्ही बघितले तर माझे सगळे कपडे मी मुंबईला जाऊन खरेदी करतो. चांगले मला इथे ब्रँड आले तर मी इथे पण ब्रँडेड कपडे घेईन, वॉचेस घेईन, चांगले घेईन, नाही असं नाही. पहिला प्रेफरन्स माझ्या स्थानिकांना आहे. पण इथे जर मिळत नसेल तर मुंबईला करतो. पण मी अभिमानाने सांगतो, पैसा गावात राहतोय, गावात कमवतोय मी, आणि मी जाऊन मुंबईला खरेदी करतो. म्हणजे आम्ही मुंबईची इकॉनॉमी आम्ही गावात राहणारी लोक डेव्हलप करतो. बरोबर आहे ना? तर असाच माझा हे आहे. आणि मग या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ते इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ लोकांना पोहोचवत गेलो. आजच्या तारखेला 300-400, मी तर कधी मोजले पण नसतील, चांगले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ चॅनलवर आहेत. हो, पण आता हे जे काही छोटे छोटे बिझनेस लोकांपर्यंत तू पोहोचवतं, तर ती लोक स्वतःहून तुझ्याकडे येतात किंवा माझे प्रमोट कर किंवा लोकांपर्यंत पोहोचू देत, की तू स्वतःहून असं काही शोध घेऊन? बरोबर, चांगला प्रश्न आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आम्हाला शोध घ्यावे लागतात. स्थानिक जेव्हा बिझनेस करतो ना, तेव्हा थोडीशी त्याची मेंटॅलिटी अशी असते, कारण तो बिचारा भले त्याचं चांगलं शिक्षण असेल पण तो लहानाचा मोठा गावामध्ये झालेला असतो. त्यामुळे थोडंसं मी माझा एक्सपिरियन्स शेअर करतोय आणि मला कोण रॉंग बोलू शकत नाही, कारण का मी या गोष्टी बघितलेल्या, तर अनुभव घेतलेले. तर त्याचं थोडंसं मेंटॅलिटी अशी असते ना की मी जर माझा व्यवसाय युट्यूबवर दाखवला तर माझे कॉम्पिटिटर तयार होते. किंवा बऱ्याच लोकांची अशी पण मेंटॅलिटी असते की माझा व्यवसाय चालणार नाही, कारण लोकांच्या नजरात अशा असतील. असं नाही नसतात, तर असं सगळ्या गोष्टी नसतात. दुसरा कॉम्पिटिटर तयार होण्याच्या अगोदर तुम्ही मार्केटमध्ये पोहोचलेले असतात, तुमचे प्रोडक्ट मार्केटमध्ये पोहोचलेले असतात. तर मी नेहमीच सांगतो की समोरून आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला वेलकम करू. बऱ्याच वेळेला आता पेड प्रमोशन चालू झालेले आहेत की लोकांना असं वाटतं की खूप जास्त पैसे स्वीकारले जातात. बघा, माझी कन्स्ट्रक्शन कंपनी थोडीशी कमी करून मी युट्यूबमध्ये स्विच झालेलो आहे, माझं पण घर त्याच्यावर आहे. तर कुठेतरी पेड प्रमोशन केली जातात, पण पेड प्रमोशन अशा लोकांची केली जातात की ज्यांचा बिझनेस खरंच खूप मोठा आहे, त्यांना फक्त हा लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. बरोबर, तर अशा लोकांची पेड प्रमोशन केली जातात. मोठं रिसॉर्ट आहे आणि त्यांना येणारा कस्टमर देखील त्याच दर्जाचा आहे, जो एक कस्टमर जरी आला तरी माझे पैसे निघून जातील. आम्ही कुठल्याही शेतकऱ्याकडनं पैसे घेत नाही. काल गोट फार्मिंग वाला देखील 4 कोटी 5 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे त्याची. आजच्या तारखेला तो चांगला आहे, बाहेर त्याची गाडी पण उभी आहे, पण तो शेतकरी आहे, तो माझ्या क्रायटेरियामध्ये शेतकरी म्हणून बसतो. त्यामुळे मी कुठल्याही शेतकऱ्याकडनं पैसे घेत नाही. नवीन उद्योग व्यवसाय करणारा मुलगा असेल जो उमेदीने उभा राहतोय आज, त्याच्याकडनं आम्ही अजिबात पैसे घेत नाही. आणि घेतले असतील तर कोणी सांगावं. आम्ही अशा लोकांकडनंच पैसे घेतो. काही लोकांकडनं पैसे घेत देखील नाहीत. लोक स्वतःहून 2,000 5,000 का होईना लोक पाकिटमध्ये टाकून देतात. का? तर त्यांना कळतंय की हा मुलगा रेवंडीवरनं वेंगुर्ल्यापर्यंत आलेला आहे, गाडी घेऊन आलेला आहे, ऍटलिस्ट त्याचं ट्रॅव्हलिंग दिलं पाहिजे. काही लोक शाल श्रीफळ जेवायला देतात, ते पण माझ्यासाठी खूप गोष्ट झाली. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे तर काही लोक स्वतःहून अप्रोच होत आहेत. आता काही लोकांना आम्ही जाऊन भेटतोय. आणि खरंच आता म्हणजे एक साधं सोपं एक्झाम्पल देतो की एक रिसॉर्ट आहे, मी नाव नाही घेत, एक रिसॉर्ट आहे, त्या रिसॉर्टचं मी प्रमोशन केलं, पेड प्रमोशन केलं, आणि त्याच्याच भावकीचा
आपल्या कोकणातला सर्वात मोठा काजूचा ब्रँड हा त्यांचे कॅश्यू फॅक्टरी, बरोबर. ह्यांचा व्हिडिओ केल्यानंतर मी काय विचार केला की अरे एवढा मोठा काजूचा ब्रँड आपल्याला जर त्यांचा व्हिडिओ बनवायला जर मिळाला तर हे आपलं भाग्य आहे. आणि त्यांना काय गरज आहे स्वतःचा ब्रँड प्रमोट करण्याची, बरोबर. एवढा मोठा नाव आहे, एवढा मोठा व्यवसाय आहे, ऑलरेडी सेटअप आहे या सगळ्या गोष्टींचा. तर मी रिक्वेस्ट केली की तुझ्या भावाला सांगशील का की मला हा व्हिडिओ बनवायला देशील का करून, आणि ते देखील आनंदाने तयार झाले. आनंदाने तो सगळा व्हिडिओ एवढ्या सुंदर पद्धतीने त्याने एक्सप्लेन करून स्वतःचा वेळ काढून एवढ्या मोठ्या माणसाने मला दिला. खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतो. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी व्हिडिओ अपलोड केला आणि काही महिन्यानंतर त्यांनी मला पेड प्रमोशनसाठी बोलवलं. आणि त्यावेळेला मला कळलं की माणूस छोटा असू दे का मोठा असू दे, व्यवसाय त्याचा छोटा असू दे का मोठा असू दे, हा त्याला लोकांपर्यंत पोचवायलाच हवा असतो. त्याचं मार्केटिंग करणं तितकंच महत्वाचं असतं. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला पेड प्रमोशनसाठी बोलवलं. असं आत्ताच्या म्हणजे जसं आम्ही पण आता मी पण इंस्टाग्रामवरती रील वगैरे बनतो, तर आत्ताच्या ह्याच्यामध्ये जर बघितला ना तर जर बरेच काही नवीन बिझनेस वगैरे हा तर त्यांका म्हणजे ही बरोबर गोष्ट चुकीच्या माहित नाही, मी तुझ्याकडनं जाणून घेईन की त्यांका ना कंटेंट काय आहे ह्याच्याशी देणं घेणं नसता. त्यांका फक्त व्ह्यूज हवे असते. म्हणजे कसे एकदाचे मिलियन मध्ये व्ह्यूज जातात त्याच्यावर त्यांका एखाद्या काम देऊच असतात. मग ते भले त्याच्यातनं कस्टमर येऊ देत नको. माझं असं प्रामाणिक मत आहे की भले 10 लोकांनी बघू देत, पण त्यातलं जर एक प्रामाणिक कोणतरी जर कस्टमर येत असतात ना तर तुम्ही त्याला प्रमोशन द्या किंवा त्याच्याकडनं करून द्या. उगाच लाखांनी मिलियन मध्ये तुमचे व्ह्यूज जातात पण तुमच्याकडे जर कस्टमरच येत नसते तर मग काय फायदा. ह्या गोष्टी तू काय सांगशील, काय योग्य आहे? व्ह्यूजच्या बाबतीत जर म्हणशील तर बघ, आता कोकणी रान माणूस हे एक मोठं चॅनल आहे. खूप कोकणासाठी चांगलं काम करणारा मुलगा आहे तो कधीच व्ह्यूजच्या मागे धावत नाही. तो कशासाठी धावतो तर आपलं कोकण वाचावं, आपली जी तळमळ आहे तशी. दुसरं जर युट्यूबर बघितले तर ते लोकांचं एंटरटेनमेंट करतात, बरोबर. घरात काय चालू आहे ते लोकांसमोर पोहोचवतात. काही लोकांच्या घरी आनंद मिळतो त्यांना. जसं डेली सोप बघणारी लोक असतात तेच डेली सोपच्या गोष्टी तो आपलं प्रेझेंट. तिसरं आमच्यासारखे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जी कोकणामध्ये तळमळ एक असते की व्यावसायिक पुढे जावा, छोटे छोटे व्यवसाय, तर असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवणारे आमच्यासारखे चॅनल्स असतात. तर आमच्या सगळ्यांचा एक हे असतं की आम्हाला व्ह्यूज महत्वाचे नसतात. आमचं महत्व काय आहे की लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे, बरोबर ना. आणि रील्सच्या माध्यमातून पण देखील आमचं कल तोच आहे की एखादी झाडू बनवण्याचा व्हिडिओ डिटेलमध्ये जेव्हा आपण बनवतो तेव्हा तो 18 मिनिटाचा होतो. तेच 1.5 मिनिटात आम्ही बसवलेलं आहे झाडू कशी तयार केली आहे. आणि खरं तर ह्याच्यात खूप मोठा टॅलेंट आहे किंवा त्याचा खूप अभ्यास आहे. 18 मिनिटं तुम्ही खूप भरपूर इन्फॉर्मेशन देऊ शकता. आणि कसं माहिती का, 2 प्रकारची लोक आहेत, एक तर शॉर्ट व्हिडिओ बघणारे आणि एक लॉंग फॉर्म मधले. तर शॉर्ट मधला व्हिडिओ बघितल्यानंतर जर त्याला वाटत असेल की हे डिटेल मध्ये बघूया, आम्ही त्याच्यात सांगतो की तुम्हाला डिटेल व्हिडिओ युट्यूबवर, मग ते त्याच्यावर स्विच होतात. आणि त्याच्यामध्ये व्ह्यूज हा मॅटर कधीच नसतो. भले किती व्ह्यूज येऊ दे पण लोक त्याच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. जसं तू सांगितलंस की 10 व्ह्यूज आले तरी चालतील पण त्या 10 व्ह्यूज मधून ऍटलीस्ट 2 लोक त्यांच्याकडे पोहोचली पाहिजे. असं आहे. आता मी एक झाडू बनवण्याचा व्हिडिओ बनवलेला, जवळजवळ मिलियन मध्ये व्ह्यूज आहे त्याला. त्या माणसाला एवढे फोन कॉल आले, मी त्याला म्हटलं की ऑर्डर घे, तू बघ, तू फुलफिल नाही करू शकत मलाही मान्य आहे. आणि बरेच वेळा होतं की आम्ही ज्यांचे व्हिडिओ, आता फॉर एक्झाम्पल ओला काजूगर हा लिमिटेड पिरियड साठी तुमच्याकडे आहे, बरोबर. तेवढा सीझन पुरता मर्यादित आहे. आंबा सीझन पुरता मर्यादित. एकदा व्हिडिओ पडला की धनाधन लोकांचे कॉल येतात. 80% लोक बिझनेस देतात, 20% लोक तुम्हाला फक्त शुभेच्छा देतात. अरे गावात राहूलच, मस्त काम करतेस, पण ते 20% हेडेक होतो ना. बिझनेस करू की ते चांगल्या गोष्टीसाठीच करतात पण कामं टाकून या सगळ्या गोष्टी अटेंड कराव्या लागतात. तर अशा देखील गोष्टी होतात. मग मी त्यावेळेला काय सांगतो की तुम्हाला भले त्यांच्या ऑर्डर फुलफिल करता येत नाही ना, तर तुम्ही त्यांना सांगा की माझ्याकडे ऑलरेडी 100 फोन येऊन गेलेले आहेत, तुम्ही त्यांची नावं लिहून घ्या, तुम्ही त्यांचा ऍड्रेस, कॉन्टॅक्ट डिटेल्स घेऊन ठेवा. त्यांना सांगा की मी उद्या नाही देऊ शकत पण मी 15 दिवसाने तुम्हाला देऊ शकतो. तुम्ही एक लिस्ट बनवा, जशी ट्रेनची वेटिंग लिस्ट असते तशी
लिस्ट बनवा, सगळ्यांना वेटिंग मध्ये टाका आणि हे करा. काही काही लोकांनी तर मला सांगितलेलं देखील आहे की दादा व्हिडिओ थांबवता येईल का करून, प्लीज जरा थांबवा करून, कंटिन्यू कॉल येत आहेत, कंटिन्यू कॉल. तर असं देखील गोष्टी झालेल्या आहेत. मग त्यावेळेला व्हिडिओ प्रायव्हेट करून ठेवायचा, असा देखील होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही सगळी जबाबदारी पण माझी देखील आहे की एखाद्या जर व्यावसायिकाचा मी व्हिडिओ बनवून टाकतोय तर त्याचे प्रोडक्ट हे तितकेच जेन्युइन असले पाहिजे. बरोबर. आता काय झालं, परवाच्या दिवशी जे कॉल आला की एखादं प्रोडक्ट चुकीचं गेलं त्या व्यक्तीपर्यंत, तर त्यांनी मला लगेच कॉल करून सांगितलं. तर मी त्यांना थँक्यू सांगितलं की तुमच्यामुळे मला ऍटलिस्ट कळलं देखील. मग मी त्या व्यावसायिकाला फोन करून समजवलं की बाबा रे बघ, आपलीच लोक आहेत किंवा कोणी असू दे, प्रोडक्ट तू चांगलं पाठव, कारण तू मीडियावर स्वतःला प्रमोट करतोयस. चांगली बाजू पण आहे आणि वाईट बाजू पण आहे, दोन्हीकडे तुला बघितलं पाहिजे. तुझं प्रोडक्ट पण तितकंच दर्जेदार, जे तू मला खायला घालतोयस, मला देतोयस, तेच प्रोडक्ट माझ्या ग्राहकांना माझ्या व्हिडिओ थ्रू किंवा इतर कोणा थ्रू जरी आलेलं त्यांना ते तसंच प्रोडक्ट मिळालं पाहिजे. कारण तुला वर पण नेऊ शकतात आणि धपकन खाली पण पाडू शकतात. आणि तुझ्या बरोबर मी तुझ्या मागे धावतोय. तू जर काही चुकीचं वागलंस तर त्याच्या माझ्यावर पण ब्लेम होऊ शकतो. प्रमोट केलं बरोबर. आमचं असं काही इंटेन्शन नसतंच की लोकांच्या चुकीच्या गोष्टी दाखवाव्या किंवा चुकीच्या गोष्टी सधून चांगल्या दाखवाव्या. जे आहे ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच. आणि ही काय म्हणतात, लोकांपर्यंत जास्तीत जास्त आपले सगळे इकडचे मोस्टली छोटे छोटे व्यवसाय ते तू चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवतं. त्यापैकी बऱ्याच लोकांना फायदो, बऱ्याच म्हणण्यापेक्षा म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांका. पण अशी एखादी छान त्या ह्या सगळ्या कामाची एक शाबासकी किंवा असं काय एखादी छान गोष्ट झाली किंवा अशी एक लक्षात राहण्यासाठी की बाबा मी हा केलं आणि मग त्याच्यामुळे अशी एक गोष्ट घडली की ती मका आयुष्यभरासाठी पुरली, असं काही? अशा तर बऱ्याच शाबासकीची थाप नेहमीच मिळत असेल लोकांकडनं, सिंपदी तर नेहमीच मिळत असेल चांगल्या गोष्टी. एक चांगली गोष्ट अशी होती की मी एक इलेक्ट्रिक व्हेकलची कंपनी होती, त्यांचा व्हिडिओ बनवला. व्हिडिओ चांगलं कस्टमर आले त्यांच्याकडनं, सो त्यांनी मला ऑफर केली मी तुम्हाला बाईक देतो करून, तुम्ही बाय चॉईस तुम्हाला जी हवी ती घ्या. पण मी त्यांना म्हटलं की ऑलरेडी माझ्याकडे बाईक्स आहेत आणि त्याचं मेंटेनन्स कसं करायचं ते मला माहिती आहे स्वतःला. तर मी त्यांना काय म्हटलं की आपण त्यापेक्षा एक काम करा ना, ज्याला गरज आहे त्याला बाईक देऊया. मग आपण एक सेवाभावी संस्था आहे त्याला ती डोनेट केली बाईक. मी असं त्यांना सांगितलं ना की माझं नाव आलं पाहिजे, नाव तुमचंच येऊ दे, तुम्ही डोनेट करा त्यांना. तर अशा चांगल्या गोष्टी होतात. आता कोकण सन्मान असेल, एक शाबासकीची थाप देणारा माणूस. आपल्या घरातले तर चांगलं बोलतात, पण आपण काय काम करतो, कशासाठी करतो हे लोकांसमोर पोहोचलं पाहिजे. रील्स मालवणीचे अवॉर्ड्स आहेत तुमचे, तर हे कुठेतरी ना आनंदाची गोष्ट असते. आणि रील्स मालवणीच्या बाबतीत पण मी स्टेजवरनं देखील सांगितलेलं की बरेच लोक मला फोन करत होते की अरे तुला इन्व्हिटेशन नाही. तर मला असं वाटत होतं की ते माझे केंड करतात, मला इन्व्हिटेशन नाही, की त्यांना खरंच वाटतं की हा काहीतरी चांगलं काम करतो आणि ह्याला इन्व्हिटेशन का नाही. आणि फायनली मला जेव्हा इन्व्हिटेशन आलं तेव्हा खरंच मी खूप आनंदी होतो, कारण एवढा सुंदर डिझाईन केलेला अवॉर्ड जो आजही घरात आहे. आज आम्ही घराच्या बाहेर जरी गेलो असलो तरी आमचे अवॉर्ड आलेल्या सबस्क्रायबर्सला, आलेल्या पाहुण्यांना ते दिसतात आणि हे कायमस्वरूपी आम्ही उराशी ठेवू शकतो या सगळ्या गोष्टी. तर ह्या जेव्हा गोष्टी लोक देतात आम्हाला तर त्याचा आनंद फार वेगळा असतो. आणि ह्या आठवणी आहेत चांगल्या, ज्या आम्ही शेवटपर्यंत, जोपर्यंत युट्यूब आहे, जोपर्यंत मी करतोय त्यापर्यंत आम्ही हे बाळगू शकतो स्वतःबरोबर. तर त्यावेळेला खूप चांगलं वाटतं. जसं कोकण सन्मान असेल, तुमचा रील्स मालवणीचा पुरस्कार असेल, तेव्हा खूप छान वाटतं की आशीर्वाद देखील असतात, मायेची थाप असते पाठीवरची. तर अशा सगळ्या गोष्टी मिळतात भरपूर लोकांकडनं. किंवा लोक फोन करून देखील सांगतात की तू चांगलं काम करतोयस, तू खूप. आणि रस्त्यामध्ये भेटलेली, आता परवाच्या दिवशी 2 छोटी मुलं असणारी बाई पण माझ्या पाया पडायला आली. एका मुलाने, वेल एस्टॅब्लिश मुलगा, मुंबईमध्ये घर बीर सगळं आहे, मोठा फ्लॅट आहे त्याचा, तो भर रस्त्यात येऊन लोटांगण घालून माझ्या पाया पडला. मला एवढं ते फील झालं ना. पण मी दुसऱ्या वेळेला विचार केला की माझ्यासमोर कधी मुंबईकर निखिल आला किंवा माझ्यासमोर कधी जसनील थिंग आला तर मला पण त्याच भावना असतील, कारण का मी त्यांना बघतो.
ते काय करतात, ते कसे करतात. तर मी इव्हन कुठलाही माझा आवडता युट्यूबर आला तरी माझ्या पण त्याच भावना असेल तर आहेत. म्हणजे माझं म्हणणं असं नाही की माझ्या पाया पडा, पण तुम्ही हक केलं, माझ्याशी शेक हँड केलं तर ते खूप आहे. आणि काही काही लोक संकोचतात की अरे याच्याशी बोलू कसा. काही काही लोक हॉटेलमध्ये बसलेले असतात, कान्या डोळ्या बाजूनी, तर तुम्ही या चालू असते. अरे आपल्याला एका वेळेला कळत की नक्की काय, आणि आम्हाला जाणवतं ते पटकन की एखाद्या व्यक्तीने बघितल्यानंतर त्याला कळलंय की मी कोण आहे. बरोबर. मुळात कसं होतं की मी अर्धाच दिसतो व्हिडिओमध्ये, इंट्रो आणि आउट्रो, बाकी पूर्ण व्हिडिओ समोरचा माणूस दिसत असतो. त्यामुळे पटकन मला ओळखणं शक्य नव्हतं, कारण का माझी हाईट व्हिडिओमध्ये कळत नाही. 6.2 म्हणजे 6 फूट 2 इंचाची माझी हाईट आहे, ती व्हिडिओत तेवढी जाणवत नाही. आता त्याचं एक्झाम्पल काय की एखाद्या रेल्वे स्टेशनला, डोंबिवली रेल्वे स्टेशनला आम्ही लग्न कार्यासाठी सगळे मित्रमंडळी गावातली मुंबईला गेलेलो. सगळा ग्रुप तिकडे उभा आहे, त्याच्या बाजूला मी उभा आहे. ते लोक त्यांना ओळखलं आणि त्यांच्या समोर ती फॅमिली गेली. अरे तुम्ही लकी कांबळीच्या व्हिडिओमध्ये असता ना, अरे जबरदस्त असतात तुमचे व्हिडिओ हे असतात. मग लकी कांबळी कुठे आहे, तर मग त्यांनी सांगितलं हा काय बाजूला आहे. मग त्यांनी असं वर बघितलं. सेम माझा असा एकदा किस्सा झालेला. मी माझ्या मावशीकडे जात होते भांडुपला, आणि ते कोकण नगर वगैरे त्या साईडला जाताना ना रस्त्याचं काम चालू होतं आणि मला रिक्षा मिळत नव्हते. आणि मी ना भरपूर वेळ रस्त्यावर रिक्षा करून थांबवत होते आणि एक पण रिक्षावाला थांबायला तयार नाही. आणि अचानक एका रिक्षामध्ये कोणतरी माणूस होता, त्याने त्या रिक्षावाला सांगितलं की थांब म्हणून, आणि त्याने थांबवलं आणि मला बोलले तुम्ही कुठे जाणार, तर असं बसले. मला ऑप्शनच नव्हता की बाबा कोण असेल काय नाही. माझं झालं की नाही मला पोहोचायचं आहे. मी बसले रिक्षामध्ये आणि नंतर त्याने मला विचारलं तुम्ही मंदारच्या व्हिडिओमध्ये असता ना, मी तुम्हाला मंदारच्या व्हिडिओमध्ये. झालं अरे वा, बरं झालं त्या कोणतरी मला मंदारच्या व्हिडिओमधून मी दिसले आणि त्याने मला ओळखून रिक्षा थांबवली आणि तिथपर्यंत सोडलं. पण हे असे गोष्टी होतात. हे माझ्या आईच्या बाबतीत पण होतं, बरेच वेळा होतं असं की आईला पटकन लोक ओळखतात. कारण का औशीच्या आजची जी आपली फूड रेसिपी, प्युअर ऑथेंटिक मालवणी फूड रेसिपी जी सिरीज आहे त्याच्यामध्ये आई असते आणि आई लोकांना दिसते पूर्णवेळी व्हिडिओमध्ये असल्यामुळे तिला पटकन ओळखतात आणि मग तिला देखील लोक काही ना काहीतरी मदत करतात. पहिल्यांदा जेव्हा आईने एकटीने मुंबईवरनं विमानाचा प्रवास केला त्यावेळेला तिकडच्या अटेंडंटने तिला ओळखलं आणि जशी VIP ट्रीटमेंट मिळते तसा तो मुलगा, आपल्या कोकणातलाच मुलगा होता, तो तिला सुरुवातीपासून एंट्री गेट पासून ते तिचं इमिग्रेशन आणि त्या सगळ्या सिक्युरिटी चेक आणि त्या सगळ्या गोष्टी होईपर्यंत अगदी विमानाच्या गेट पर्यंत त्यांनी तिला असिस्ट केलं, त्याला तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. तर अशा गोष्टी देखील होतात. लोक जेव्हा पहिल्यांदा बघतात, भेटतात तेव्हा खूप मजा येते. म्हणजे लोक सेल्फी मागतात आणि ते थोडस वेगळं. आपण जर किती म्हटलं की या सगळ्या गोष्टीसाठी आपण करत नाही, पण त्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्याचा आनंद एक वेगळा असतो. आजी आजोबा भेटतात, मला तर आश्चर्य तेच वाटतं की आजी आजोबा माझे व्हिडिओ बघतात, त्याचा आनंद वेगळा आहे ना. की आजच्या तारखेला वेगवेगळ्या कॅटेगरी मधले व्हिडिओ आहेत. फिशिंगचे व्हिडिओ आहेत, रेसिपीचे व्हिडिओ आहेत, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहेत आणि त्याची बघणाऱ्यांची कॅटेगरी पण वेगळी. तू सगळ्या कॅटेगरीना एकत्र. पण मी नवीन युट्यूबरला हे देखील सांगेल की तुम्ही एका विषयावर जर चाललात ना तर तुम्हाला व्ह्यूज देखील तेवढेच मिळतील, कॉन्स्टंट व्ह्यूज मिळतील. कारण काय होतं की फिशिंगच्या व्हिडिओतनं आलेला सबस्क्रायबर किंवा फिशिंगचे व्हिडिओ बघणारा जो व्ह्युअर आहे तो तुमचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघत नाही. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ साधारण 25-30 वयोगटापासून ते पुढे 60-65 वयोगटामधलाच माणूस बघतो, ज्याला बिझनेस करायचा आहे, ज्याला त्याच्याबद्दलचं नॉलेज पाहिजे. ते लोक जास्त करून एंटरटेनमेंटचे बघत नाही. त्यामुळे व्ह्यूज मध्ये तफावत असते. ओला काजूकरचा टाकला तर लोकांना माहिती आहे की हा चालणारच, म्हणजे हा बघायचाच आहे, इंटरेस्टिंग आहे, काजूकर घ्यायचे आहेत, तर ते व्हिडिओ चालतात. आंब्याचे व्हिडिओ चालतात. पण त्याच्यानंतर मध्येच कुठला तरी दुसरा टाकला तर तो चालेलच. या दोघांना 1-1 लाख व्ह्यूज आलेत, त्याला कदाचित 10,000 पण येऊ शकतात. पण तुम्ही एकाच विषयावर जर टक धरून राहिलात, म्हणजे डेली ब्लॉग आहे की डेली ब्लॉग, फिशिंगचे व्हिडिओ आहे की फिशिंगचे व्हिडिओ, तर त्याच्यातनं आलेला देखील क्राऊड तोच असतो, ज्याला तोच बघायचा आहे, तोच विषय बघायचा आहे. त्याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओला तुम्हाला ऍटलिस्ट तेवढे व्ह्यूज येणारच, 1 लाख व्ह्यूज येणारच. सबस्क्रायबर का महत्वाचे असतात तर 10% हे तुमचे लॉयल सबस्क्रायबर असतात. म्हणजे 1 लाख व्ह्यूज आहेत, 1 लाख सबस्क्रायबर आहेत, तर ऍटलिस्ट 5 ते 10,000 व्ह्यूज येणारच येणार. त्याच्यासाठी सबस्क्रायबर महत्वाचे असतात. आता माझा प्रश्न होताच तुला की आता तू तर सगळ्या म्हणजे जे व्हिडिओ वगैरे बनवतं ते अभ्यास पूर्ण करून किंवा आता व्यवस्थित त्या गोष्टीचं, आणि इव्हन तुझं एक सुरुवाती
म्हणजे तुझं जॉब वगैरे हे गोष्टी सांभाळून तू आता ही गोष्ट सुरू केली आणि आता इकडे काहीतरी व्यवस्थित जम बसतात असं तू थोडासा तुझं काम कमी केलं पण बंद नाही केलं. मग आता जे नवीन नवीन क्रिएटर आहेत किंवा ब्लॉगर वगैरे आहेत तर त्यांना एक काय मार्गदर्शन किंवा एक सल्लो देशी की बाबा तुम्ही कशा पद्धतीने ह्या सगळ्या हँडल करा, कारण की ही युट्यूब ही गोष्ट आहे की एकदा तुमका एक छान ट्रॅक मिळालो की ती कंटिन्यू सुरू राहतली, त्यासाठी तुमका पण मेहनत घेऊ हवी तसे व्हिडिओज वगैरे टाकणार. पण जर सुरुवातच करत असाल आणि तुमचं मग काहीतरी तुमचा उदरनिर्वाहच त्याच्यावर करूच असाल तर त्यांनी काय करावा, एक सल्लो. खरंच हा जो प्रश्न आहे हा नवीन युट्यूबर्ससाठी खूप चांगला आहे आणि एवढा पार्ट हा नवीन युट्यूबर्सने पाहावाच. कसं आहे की जेव्हा तुम्ही युट्यूब चॅनल चालू करता तेव्हा युट्यूबचा एक क्रायटेरिया आहे की 4000 वॉच आवर्स आणि 1000 सबस्क्रायबर्स इन प्रिव्हियस 12 मंथ्स. मग त्या 12 महिन्यामध्ये तुम्ही 10 व्हिडिओ टाका, 15 टाका, 100 टाका, 1000 टाका, त्याच्याशी युट्यूबला काही महत्व नसतं. एक टाकला तरी चालतो, पण त्याला तेवढा क्रायटेरिया कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला त्याचा रेव्हेन्यू म्हणजे मॉनिटायझेशन चालू होतं. अशा वेळेला काय होतं की माझ्या बाबतीत देखील हे झालं, पण माझ्या बाबतीत एक प्लस पॉईंट होता की मी मगाशी जसं सांगितलं तसं की मला फॅमिली बॅकग्राऊंड हा खूप छान होता. दुसरं मला तशी पैशाची चणचण किंवा उणीव नव्हती, कारण का माझा बिझनेस चालू होता बाजूला. नवीन युट्यूबरच्या बाबतीत असं होतं की हा जो क्रायटेरिया हा कम्प्लीट करायला तुम्हाला 6 महिने 8 महिने 4 महिने ऍटलीस्ट जातात. मग त्या 4 महिन्यामध्ये तुम्ही फक्त जाऊन व्हिडिओ बनवताय आणि व्हिडिओ अपलोड करतायत. तुम्हाला एक पैसा मिळतोय का? तर नाही. भले तुम्हाला पेड प्रमोशनला कोण बोलवणारच नाही, कारण का तुमच्याकडे व्ह्युअर्सच नाही आहेत, सबस्क्रायबर नाही, चॅनल नवीन आहे तुमचं, तर तुम्हाला तिथूनही रेव्हेन्यू जनरेट होत नाही. अशा वेळेला काय करतात. आणि तिसरी गोष्ट काय महत्वाची की त्यावेळेला कन्सिस्टन्सी खूप महत्वाची, की मालवणी लाईफ हे लोकांसमोर पोहोचलं पाहिजे. म्हणून तुम्ही काय करता, व्हिडिओ टाकत राहिले पाहिजे. असं नाही की महिन्यात 2 व्हिडिओ 3 व्हिडिओ. मी तर जेव्हा चॅनल चालू केलं तेव्हा एक दिवस आड करून किंवा आजही एक दिवस आड करून कधी कधी टाकावे लागतात जेव्हा आपलं चॅनल चालत नाही त्यावेळेला किंवा व्हिडिओ चॅनल. तर ही मेहनत त्यावेळेला तुम्हाला करावी लागते. ऍटलीस्ट महिन्यातले 15 दिवस तुम्ही त्याला द्यावे लागतात, तेव्हा कुठेतरी जाऊन तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं. आणि या वेळेला तुमचा फॅमिलीचा सपोर्ट असणं खूप महत्वाचं असतं. मला जेव्हा युट्यूबरने पर्सनल मॅनेजर दिला त्यावेळेला मॅनेजर बरोबर पहिली जेव्हा माझी मीटिंग झाली व्हिडिओ कॉल थ्रू, तर त्यावेळेला पहिला प्रश्न मला त्यांनी विचारला की तुला फॅमिली सपोर्ट काय, कसा आहे. हा पहिला प्रश्न त्याचा होता. तो कशासाठी होता मला त्याच्यानंतर कळलं. याच गोष्टीसाठी की जोपर्यंत तुमचा फॅमिली सपोर्ट तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुम्ही या गोष्टी करूच शकत नाही. कारण फॅमिलीचं एक्सपेक्टेशन एवढंच असतं की वयात आलेल्या मुलाने पहिल्या घरी पैसे द्यावे, आणि त्यावेळेला होत नाही त्या गोष्टी. ही एक पहिली गोष्ट आहे. तर मी नवीन जनरेशन किंवा नवीन मुलांना हेच सांगेन की पहिलं तुमचं शिक्षण कम्प्लीट करा, कारण का भाषेवर प्रभुत्व किंवा इतरांशी कसं बोलावं, कसं वागावं, समाजात कसं राहावं हे आपल्याला शिक्षण शिकवतं. आजच्या तारखेला सिव्हिल इंजिनिअरिंगचा एकही गोष्ट माझ्या युट्यूबमध्ये वापरात येत नसली तरी लोकांमध्ये कसं वावरावं, कसं वागावं, कसं लोकांना रिस्पेक्ट द्यावा, कसं त्यांच्याशी बोलावं, ह्या सगळ्या गोष्टी मला माझ्या इंजिनिअरिंगने शिकवल्या आहेत. किंवा मी जेव्हा नोकरी करत होतो तेव्हा दिग्गज कंपन्यांबरोबर काम करत होतो. म्हणजे अगदी मी तुला सांगू ना, TCS असेल, TIFR असेल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, टाटा पॉवर आहे, NPCL न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड, म्हणजे मी एवढ्या कंपन्यांबरोबर काम करून आज गावामध्ये आलेलो आहे. हे तर मी मगाशी बोललो ना, आज मला व्यक्त होता येत आहे. एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्यांबरोबर त्यांच्या चांगल्या लोकांबरोबर काम करून त्यांच्याशी कसं बोलायचं, काय बोलायचं. एखादा मराठी मीडियम मधला शिकलेला मुलगा आहे, जेव्हा इंजिनिअरिंग म्हणजे काय आहे की शेवटी आमचा हा सगळा ड्रॉइंग आणि याच्यावरचाच खेळ असतो, त्यावेळेला देखील आमचं इंग्लिश तेवढं स्ट्रॉंग नसतं. आणि त्याच्यानंतर एवढ्या मोठ्या लोकांबरोबर जाऊन टेंडर मिटिंगला बसणं ही खूप मोठी गोष्ट असते. ते काय म्हणतात, मग सारखं सॉरी, आपल्याला तरी कळलं नाही सॉरी असं बोलायचं. मग तो पुन्हा बोलल्यानंतर आपल्याला कळतं की तो काय सांगतोय करून. तर या सगळ्या गोष्टी असतात. तर मी या सगळ्यांबरोबर काम करताना या सगळ्या गोष्टी शिकलो आणि त्याचा उपयोग मला युट्यूबसाठी झाला की कसं बोलायचं, काय करायचं, कसे आपले विषय मांडायचे. त्यामुळे शिक्षण देखील तितकंच महत्वाचं आहे. असं नाही की तुम्ही 12वी केलं आणि लगेच युट्यूब चॅनल केलं. योग्य ते शिक्षण घ्या आणि मग युट्यूबमध्ये या. ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट म्हणजे काय की आपले व्हिडिओ चांगले येण्यासाठी
किंवा व्हॉइस क्वालिटी चांगली असण्यासाठी एखादा DSLR घेण्यापेक्षा तुम्ही चांगला मोबाईल घ्या. मोबाईल आजही देखील मालवणी लाईव्ह युट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर एवढे मोठे असले, चॅनलचं नाव एवढं मोठं असलं तरी आजच्या तारखेला सगळे व्हिडिओ हे फक्त आणि फक्त फोनवरनं केले जातात. भले तो 70-75 हजाराचा आयफोन असू दे, पण ती एक माझी इन्व्हेस्टमेंट आहे. 15-20-30 हजाराचा माईक असू दे, ती माझी इन्व्हेस्टमेंट आहे. तर ती कधी केली? जेव्हा माझं चॅनल मोठं झालं, जेव्हा चॅनलमधनं रेव्हेन्यू जनरेट व्हायला लागला, तेव्हा मी केली. आणि आजच्याही तारखेला मला माहितीये की माझ्या चॅनलमधनं मला एवढे पैसे येत आहेत आणि मला माहितीये की मी याचा एवढा EMI भरू शकतो. आणि म्हणून मी ही एवढी वस्तू EMI वर घेतो. एकदा ती गोष्ट EMI संपेपर्यंत व्यवस्थित वापरली देखील जाते आणि तुम्हाला त्या गोष्टी जाणीव राहते. नाही असं नाही की तुम्ही 60,000 रुपये टाकले, ब्लॉक झाले ना तुमचे 60,000 रुपये. आता तुम्हाला 60,000 रुपये रिकव्हर करायचे व्हिडिओ बनवून. त्याच्यापेक्षा EMI वर जा. कशाला लाजलं पाहिजे? अरे कंपन्या बसल्या आहेत EMI द्यायला. आणि मी या सगळ्या ज्या गोष्टी घेतल्या त्या EMI वरच घेतलेल्या आहेत आणि EMI फेडले देखील आहेत त्यांचे. का फेडलेत? तर मेहनत केली, व्हिडिओ चांगले बनवले. तर अशा तर तुम्ही चांगला कॅमेरावर इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा तुम्ही कमी ह्याच्यामध्ये चांगला क्वालिटी देणाऱ्या गॅजेट्स वापरा, त्याच्यावर व्हिडिओ बनवा, लोकांपर्यंत पोचा, कन्सिस्टन्सी ठेवा. आज व्हिडिओ बनवलाय, चाललाय, मग सोडून नका देऊ. सोडून दिलं तर काय होतं माहिती का, की जर आपला कोकण बघितला तर अगदी उत्तर कोकण ज्याला म्हणतात, पालघर पासून ते आपला बांद्यापर्यंत, दक्षिण कोकणापर्यंत जेवढे पण युट्यूबर्स आहेत ना, सगळ्यांचा कॉन्टेंट सेम आहे. प्रत्येक जण आईची रेसिपी, मासेमारी किंवा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हे बनवत असतो. त्यामुळे सगळ्यांचा कॉन्टेंट सेम आहे. लोकांना तेच गोष्टी कोणाकडनं पण मिळू शकतात. आज जर मालवणी लाईव्ह जर ह्या गोष्टी नाही देत आहेत तर त्या गोष्टी द्यायला दुसरं युट्यूब चॅनल उभं आहे. त्यामुळे तुमच्याकडे कन्सिस्टन्सी असली पाहिजे. आज मी जरी व्हिडिओ नाही टाकले तरी माझी क्वालिटी किंवा काहीतरी देण्याचा प्रयत्न इतर युट्यूब चॅनल करतातच आहेत. लोक त्याच्यावर स्विच होणार आणि मग लोक तुम्हाला विसरून जाणार. मग पुन्हा नवा गडी नवा राज्य, सुरुवातीपासून सगळं उभं करायचं तुम्हाला. तर ते एक आहे की जर तुम्ही देताय, काम करा, 20 व्हिडिओ बनवून ठेवा. पहिले बनवा आणि मग अपलोड करा. भले आठवड्याला 2 करा, अपलोड करा. ते 20 संपेपर्यंत तुम्ही बाकीचे व्हिडिओ बनवायला तुम्हाला वेळ मिळतो. पण या सगळ्या गोष्टी चालू असताना मॉनिटायझेशन होण्या अगोदर कुठेतरी तुम्हाला एक जॉब केलाच पाहिजे. आणि जॉबमधनं वेळ काढून पण, मुंबईमधले चांगले चांगले युट्यूबर आहेत जे जॉबमधनं वेळ काढून पण शुक्रवार, शनिवार, रविवार चांगले व्हिडिओ बनवतात. जसं मी नाव घ्यायला हरकत नाही, राहुल पाटील म्हणून एक चांगलं युट्यूब चॅनल आहे, जस्ट राहुल ब्लॉग्स करून. स्वतः नोकरी करतो आणि खूप चांगले व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतो. तर या गोष्टी तुम्ही स्वतःची नोकरी सांभाळून पण करू शकता. नक्कीच. आज जर ह्यो ब्लॉग जो कोणी बघतील, पॉडकास्ट बघतील, त्यांनी नक्कीच या नवीन, कारण की एक तुझं पण नाव आपल्या इकडच्या सगळ्या क्रिएटर्स मध्ये एक लकी दादा म्हणून एक रिस्पेक्ट मी वयाने मोठा असल्यामुळे सगळे लोक मला दादा म्हणतात. पण हा एक रिस्पेक्ट आहे आणि खरंच खूप चांगला रिस्पेक्ट ही लोक देतात. भले आपण आमचं काय चाललेलं असतं हे लोकांना कधीच कळणार नाही की आम्ही किती, अगदी शिवी घालून बोलायला हरकत नाही की आम्ही एखाद्या खोलीमध्ये असलो की आम्ही किती असतो, पण 4 चौकात आल्यानंतर जो रिस्पेक्ट असतो ते लोक देतातच देतात. आणि मी त्याच्यासाठी अप्रिशिएट करतो प्रत्येकाला की आम्ही धांगड धिंगाणा जी काय मस्ती, आता तळकटकर होता माझ्याबरोबर आठवडाभर, सहन केलं मी त्या माणसाला आणि सांगायला हरकत नाही, एवढी आम्ही धमाल केली. शेवटी मी त्याला म्हटलं की मी माझ्या पैशाने तिकीट काढून देतो, तू जा आता मुंबईत. इथपर्यंत आम्ही धमाल केलेली त्यावेळेला. आणि अगदी निवतीला जाऊन आम्ही मजा केली. आणि पण ज्या वेळेला कोकण सन्मान होता त्यावेळेला तो रिस्पेक्ट देणं हे त्याला देखील माहिती आहे किंवा इतरांना देखील माहिती आहे की त्यावेळेला तो दिला जातो आणि खूप चांगली गोष्ट आहे. आणि मुळात काय आहे की आपण सगळे आज एकत्र आहोत, कुठेही कॉम्पिटिशन नाही. भले रील स्पर्धा असू दे, स्पर्धा रहेगा ना तो अपने बाप को भी नहीं छोड़ने का. भले आपले वडील जरी कॉम्पिटिशनला असेल, नाही आमच्या वडिलांनी सांगितलेलं आम्हाला की अपने बाप को भी नहीं छोड़ने का. कॉम्पिटिशन झाल्यानंतर आपण मित्र आहोत. आणि असं काय आपण प्रत्येक जण रील कॉम्पिटिशन, एकांकिका कॉम्पिटिशन असतोच, आपण मित्रच आहोत. कोण याच्या नाटक कंपनीमध्ये काम करतंय, कोण तिथे काम करतंय, पण एंड ऑफ द डे हे सगळं झाल्यानंतर आपण सगळे एक गोष्ट. आजचे कोकणातले देखील युट्यूबर्स तसंच आहे की कॉन्टेंट कोणाचा चालतोय, कोणाचा नाही चालत आहे. आजच्या तारखेला लोकांना वाटत असेल की मी टेक्निकली साऊंड माणूस आहे, पण मला त्याच्यातलं अजिबात नॉलेज नाही.
अजिबात नाही. माझं काम एवढंच आहे की व्हिडिओ बनवायचा, चांगला एडिट करायचा आणि अपलोड करायचा. जय बजरंग बली की जय बोलायचं. उडाला तर बगडा, बुडाला तर बेडूक, या हिशोबाने आपण चालायचं. आणि नवीन युट्यूबर्सने तर व्ह्यूज का नाही आहेत याची चिंताच करू नये. आणि तुमच्याकडे हरवण्यासारखं काहीच नाही. आमच्याकडे लोक जेव्हा बघतात, अरे 5 लाख सबस्क्रायबर्स आणि 5,000 व्ह्यूज, तर ते आमच्यासाठी आहे. तुम्ही त्याचा विचार करू नका. तुम्ही बिंदास तुमचं काम करा. यश कधी ना कधीतरी मिळणारच. कारण मी तुला एक गोष्ट सांगतो की बघ, प्रत्येकाचा देवावर विश्वास असेल नसेल ही पुढची गोष्ट, पण माझा प्रचंड विश्वास आहे, माझ्या देवीवर विश्वास आहे. मला अजूनही ती गोष्ट गहीवरून येते की एक अशी घटना झालेली की 7 दिवस माझं युट्यूब चॅनल बंद होतं. बंद इन द सेन्स माझे वडील ऍडमिट होते गोव्यामध्ये, आणि त्यावेळेला काय करायचं काय सुचतच नव्हतं. एक अशी पण गोष्ट आहे की तुझे पैसे देखील खर्च होत आहेत. पण 7 दिवस जर माझं युट्यूब चॅनल बंद आहे ना, तर माझा रेव्हेन्यू पण येत नाही मला, बरोबर ना, व्हिडिओ कुठलं पडत नाही. पण ते 7 दिवस माझं चॅनल आहे ना खाली नाही आलं कधीच. ते चॅनल कधीच खाली नाही आलं. जो व्ह्यू होता तो कॉन्स्टंट तो व्ह्यू राहिला, ते कधीच खाली नाही आलं चॅनल. जेव्हा माझ्या वडिलांना डिस्चार्ज देऊन घरी आणलं, त्यावेळेच्या नंतर दुसऱ्या दिवशीपासून चॅनलचे व्ह्यूज डाऊन व्हायला सुरुवात झाली. हे कसं शक्य? मला कुठेतरी एक पॉझिटिव्ह एनर्जी असणारच, आपण जरी मानत नसलो तरी पण आहे कुठेतरी या सगळ्या गोष्टी. एक श्रद्धा आपली आहे देवावर, आणि देव कुठेतरी या सगळ्या गोष्टी बघत असतो. ह्या 2 वेळा सांगतो. दुसरी पण किस्सा तुला सांगतो. ते व्ह्यूज डाऊन झाल्यानंतर एकतर पैसा अफाट खर्च झालेला, वेळ आपला खर्च झालेला, व्हिडिओ नव्हते, आणि त्याच्यानंतर मी आंघोळ करत असताना व्हेरी नेक्स्ट डे मी आंघोळ करत असताना मला फोन आला. माझा दिनक्रम असा आहे की सकाळी फोन घ्यायचा, कमोडवर बसायचा, सगळं बघायचं, झालं फोन बाजूला ठेवायचा, आंघोळ करायची. नाही, आंघोळ करत असताना मला फोन वाजला की लकी 5 मिनिटाने बोट सोडतोय आम्ही, येतोच चिवला बीचला, पापलेट आलंय, वर चढलंय. अशीच्या अशी बादली, मला चांगलं आठवतं, अशी बादली ओतली, साबण लावलेला सगळं काढला, पुसलं, पटापट गाडी काढली. 7व्या का 8व्या मिनिटाला मी बीचवर होतो, तिकडे फास्ट गेलो एकदम, आणि तो जाऊन पॉपलेट फिशिंगचा व्हिडिओ बनवला, अपलोड केला. त्या व्ह्यूजला ना विदिन अ मंथ मध्ये 1 मिलियन व्ह्यूज होते. आजच्या तारखेला तो 4-5 मिलियनच्या दरम्यान आहे. त्या व्हिडिओने मला त्या महिन्यामध्ये 1 लाख रुपये उभे करून दिले. एका व्हिडिओने मला 1 लाख केले, आणि त्याच्यातनं जवळजवळ लाखभर सबस्क्रायबर त्या एका व्हिडिओतनं आलेले आहेत. सो मी तुम्हाला सांगेन की कधीच गिव्ह अप करू नका. व्हिडिओ टाकत राहा, उभं राहा. वडील गेल्यानंतर 13 दिवस मी व्हिडिओ बनवले नव्हते. 14व्या दिवशी 13व्याचं कार्य झालं. 14व्या दिवशी अप्पा भिसे म्हणून आहेत, त्यांची पोह्याची गिरण आहे तिकडे, बरेच व्यवसाय आहेत, त्यांनी मला बोलवलं. मी नेक्स्ट डे व्हिडिओ बनवला, सेम थिंग. 13 दिवसात चॅनल कधीच ड्रॉप नाही. 14व्या दिवशी गेलो, व्हिडिओ बनवला, झापकान तो व्हिडिओ मिलियन व्ह्यूज. काही कारणाचा व्हिडिओ टेक डाऊन करून पुन्हा अपलोड करावा लागला, पुन्हा व्ह्यूज. पूर्ण 13 दिवस भरून काढले त्या एका व्हिडिओने. कुठेतरी या शक्ती आहेत. आणि नेव्हर गिव्ह अप, कधीच हार मानू नका, टाका व्हिडिओ. आज मला पण प्रेशर येतं, माझ्या व्ह्यूज चॅनलला व्ह्यूज का नाहीत. आज आम्ही व्ह्यूज कडे नाही बघत, आज आम्ही डॉलर्स कडे बघतो. का? तर घर चालतंय माझं. एवढे डॉलर्स महिन्याला आलेच पाहिजेत. मग त्याच्यासाठी भले रोज व्हिडिओ का नाही टाकावा, केलं पाहिजे. पण असं देखील आहे, जर व्हिडिओ चालत असेल तर टाकू नका, व्हिडिओ चालत असेल तर अजिबात टाकू नका, कॉन्टेंट संपवू नका. कारण आता 5-6 वर्षानंतर मला थोडंसं जाणवतं की आपले रिपीटेड कॉन्टेंट टाकायला सुरुवात केली पाहिजे. किती आणणार ना कॉन्टेंट नवीन असं आहे. खेकड्याच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे, प्रत्येक वेळेला मजा वेगळी असते. प्रत्येक कधी 10 मिळतात, कधी 2 मिळतात, कधी मिळतच नाही, ती मजा वेगळी. आणि ट्रॅप वेगवेगळे असतात. पण इतर जे कॉन्टेंट आहेत ते रिपीट करावे लागतात. त्यामुळे कॉन्टेंट संपवू नका. कुठेतरी सॅच्युरेशन येणार त्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे आरामात खा. सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे युट्यूब, आणि युट्यूब चांगले पैसे देतात. आणि युट्यूब नेहमी तुम्हाला प्रमोट करतं, कारण का माझ्यातले 40% युट्यूब कमवते. मी जेवढे मेहनत करणार त्याच्यावर ते लोक कमवणार आहेत. त्यामुळे ते नेहमी तुम्हाला पुश करायला असतं. तुम्हाला काही प्रश्न पडले, मेल करा, त्यांना विचारा, त्यांचे
फ्री कॉल नंबर आहेत त्यांना कॉल करा. ते तुम्हाला नेहमीच ऑलवेज गाईड करणार आणि ते नेहमी रिस्पेक्ट देऊन तुमच्याशी बोलणार. भले तुम्ही छोटे आहात तुम्ही मोठे आहात, कारण आज तुम्ही त्यांच्यासाठी काम करतात आणि तुमच्या जीवावर त्यांचं घर चालतं असं आहे. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सपिरियन्स केल्यानंतर जास्त वेळ घालवल्यानंतर कळतात हळूहळू. खूप छान. बरोच वेळ झालो आपले छान गप्पा रंगले. नक्कीच. मी तर म्हणतोय हे संपूच नाही. मी रात्रभर कारण काय माहिती का अगदी बोट काढून बाहेर काढण्यासारखं आहे सगळं साचलेलं आहे आतमध्ये. ते कुठेतरी आणि चान्स नाही मिळत का आम्हाला या सगळ्या गोष्टी. आणि आमच्या चॅनलवर जर आम्ही या सगळ्या गोष्टी दाखवल्या तर लोक काय म्हणतात काय मोठेपणा करतात किंवा सिंपत्ती मिळवण्यासाठी कंटेंट काय मिळत नाही म्हणून करतात असं गोष्टी. पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांचे खरंच धन्यवाद मानतो की आज या ठिकाणी मला व्यक्त व्हायला तुम्ही दिलं. आम्ही एक छोटंसं उपक्रम ठेवलं ह्या पॉडकास्टच्या निमित्तान की आम्ही एक पार्टी देतलो त्याच्यावरती तू तुझ्या आतापर्यंतच्या ऐकण्यात किंवा असो एखादो शब्द जो मालवणी काहीतरी लोप पावत चाललो तर आमका त्याची एक डिक्शनरी करूची मालवणी शब्दांची. बरेच आता मालवणी शब्द जे आता कमी वापरले जातात तर काहीतरी नवीन येणाऱ्यांका पण हे जुने शब्द कळू देत. त्यासाठी आम्ही एक छोटासा उपक्रम ठेवला. तुझ्याकडे पार्टी देईन त्याच्यावरती तो शब्द लिही आमच्या प्रेक्षकांका दाखव आणि त्याचा काय अर्थ तो पण आमका तू नंतर सांग. पाटी आणि पेन्सिल पुन्हा एकदा पाटी पेन्सिलवर टॅबच्या जमान्यात. नक्की पेन्सिल खायला मला खूप आवडायची. हा रिसेंटली झालेला शब्द आहे म्हणजे मी वापरला म्हणून मी हा शब्द लिहिला हवाळे गावलो. तुला माहिती आहे हवाळे गावलो? नाही मी पहिल्यांदाच ऐकलं. हवाळे गावलो म्हणजे काय की असं झालं की एका युट्यूब ग्रुपवर एखाद्या गोष्टीची चर्चा झाली आणि थोडं हायपर व्हायला झालं त्या सगळ्या गोष्टी बघून. म्हणून पुन्हा मी युट्यूबवर आलो आणि युट्यूबवर येताना एकाने कोणीतरी एक कुठलाही विचार न करता एक बॅड कमेंट केलेली आणि इकडचा राग मी तिकडे काढला. तो माझ्या हवाळे गावलो. तोच त्या दरम्यान आला आणि तो माझ्या मुठीत मिळाला म्हण किंवा तावडीक गावलो तो हवाळे गावलो आणि इकडचा राग मी त्याच्यावर चढून काढला तर त्याला हवाळे गावलो असा. नक्कीच नवीन शब्द. आणि कसं आहे मध्ये मालवणी भाषा जर तुम्ही बघितलात तर सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे अगदी खारेपाटण पासून ते बांद्यापर्यंत शब्द चेंज होत जातात. म्हणजे आता बुतूर भितर आता आम्ही वेंगुर्ल्याला खेळायला जातो तेव्हा जैलास जैतास किंवा शेलाय रे शेलाय किंवा तुमची कुडाची पण मालवणी वेगळी आहे. मालवणची वेगळी आहे. रे जोडलेली आहे. दोडा मार्कची तर वेगळी आहे. थोडा गोवंटाची असा तो बदलाव होता. आता हवाळी साईडला खाल्लो पिल्लो त्यांची एक वेगळी आहे. देवगड ते लोक का नंतर बोलतात. ते का हा शब्द नंतर देवगड का तू काय गेलं देवगड का गेलं काय आपण काय देवगडा असं म्हणतो देवगड का गेलं. तर असे थोडे चेंजेस आहेत. तर हवाळे या शब्दाला कदाचित कुडावाले वेगळा शब्द वापरत असते. तावडेक गावलो दाडेक गावलो असं दाडेक गावलो पण जास्ती बरोबर तावडेक गावलो तर तसा हवाळे गावलो. खूप छान. ओव्हरऑल आजच्या या पॉडकास्ट मध्ये तुझ्यासोबत गजाली मारून खूप मजा येईल. खूप छान छान गोष्टी कळाले बाबूजींपासूनचे वगैरे त्यांच्या कारण त्या फॅमिली मधलं असल्यामुळे आणि तुझं पूर्ण युट्यूबचा प्रवास आणि हा सगळे कंटेंट वगैरे खूप छान. आज तू वेळ काढून आमच्या इकडे येलस आणि खूप छान बोललंस त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी पण खूप खूप शुभेच्छा. असेच छान छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवत राहू. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या इकडचे बिझनेस छोटे बिझनेस लोकांपर्यंत नक्कीच पोहोचू देत. खूप खूप थँक्यू. थँक्यू सो मच.